हात बघणं आणि चेहरा बघणं हे एकाच क्षेत्राचा अभ्यास आहे, सामुद्रिकाचाच हा अभ्यास आहे. नारद मुनींपासून चालत आहे. म्हणजे श्रीकृष्णाचं सुद्धा सामुद्रिक कोणीतरी लिहून ठेवलेलं आहे. म्हणजे राजस तत्वाचा उत्तम नमुना म्हणजे श्रीकृष्ण. सात्विक जो चेहरा आहे त्याचे डोळे नितळ असतात. ज्याचं राजसी तत्व आहे त्याच्या कपाळावरती रेषा असतात आणि जे तामसी आहेत कपाळाला आठ्या असतात. एक इन्सिक्युअर चेहरा असतो. समजा एखाद्या व्यक्तीचं तू आज फेस रिडिंग करून प्रेडिक्शन केलंय, 4 दिवसांनी त्याचा ऍक्सिडेंट झाला, ऍक्सिडेंट मध्ये चेहऱ्याचा शेप बदलला, तर मग त्याला प्रेडिक्शन कुठलं लागू आहे, नवीन चेहऱ्याचं की जुन्या चेहऱ्याचं? की त्याच्या चेहऱ्याच्या ह्या भागावर नाकावरती कर्व येतो आणि गाल जे आहेत ना पडलेले असतात, पूर्ण निस्तेज गाल होतात. ज्या माणसाच्या खांद्यावर जबाबदारीचं ओझं आहे, फायनान्स मध्ये तो अडकलाय माणूस, असं असेल ना तर शक्यतो त्याला त्या दिवशी प्रवास करू द्यायचा. यार घाऱ्या डोळ्याची लोक फसवी असं असतं का रे? बचावात्मक असतं. कोणी माणूस फसवा नाहीये. घाबरायचा कोणाला? काळ्या डोळ्याच्या माणसाला. ज्याचे डोळे काळे आहेत ना, शनीचा प्रभाव असलेले डोळे, तू बघ ही लोक टफ असतात, कणखर असतात आणि अंग मेहनतीला पुढे असतात. कपाळाचे 3 भाग आहेत. हा पहिला ऑब्झर्वेशनचा, हा मेमरीचा आणि हा अनालिसिसचा. फिमेल्स मध्ये ज्या छोट्या कपाळाच्या स्त्री आहेत त्यांचं अधिकारी होण्याचं प्रमाण जास्त आहे. म्हणजे गिव्ह रिस्पेक्ट टेक रिस्पेक्ट ही त्यांची सिंपल भावना आहे. कर्व कपाळ म्हणजे फायनान्शियल अवेअरनेस असणारं कपाळ. फार कमी वयात अर्निंग ज्यांचं सुरू होतं ना असं कपाळ येते. त्यांच्यामध्ये कॅन्सरचं प्रमाण थोडं मला वाढताना दिसतं. फिक्स टार्गेट नसतं, त्यामुळे प्रायोरिटी कधी ठरलेली नसते. हे जे क्षेत्र आहे ना तुमचं, जे त्याच्यात छोट्या आणि लांब अशा चेहऱ्याची लोक भरपूर असतात. अतिशय सोपा, वस्तुस्थितीचं आकलन चांगलं असतं. काय खरंय काय खोटंय कळतं, कसं जगलं पाहिजे कळतं, सौंदर्याची जाणीव चांगली असते, कोणामध्ये गुंतत नाहीत. पण 100 जणांना स्वतःकडे अट्रॅक्ट करण्याचं जे स्किल आहे ना ते या लोकांकडे. पण एक आहे की स्थितप्रज्ञता असते. इथनं उठून तिथे जायला त्यांना बराच वेळ जातो. तुम्ही राहा ज्या क्षेत्रामध्ये, काही ना काहीतरी स्टडी करत राहा आणि पुढे जात राहा. सप्रेम नमस्कार, विनंती विशेष मित्रांनो, द पोस्टमनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी तुमचा पोस्टमन सर्वेश. आज घेऊन आलो आहे नेहमीप्रमाणे नवीन विषयाचं पत्र. इतके भारी भारी विषय लोक सजेस्ट करतायत ना कमेंट्समध्ये. आरोग्याच्या पत्राला पण खूप चांगला आपल्याला रिस्पॉन्स मिळतोय. तुम्हाला एक अनुभव असेल मित्रांनो की एखाद्याचा चेहरा बघितल्यानंतर आपल्याला वाटतं की यार हा पक्का आतल्या गाठीचा आहे, किंवा एखाद्याचा चेहरा बघितल्यानंतर कळतं की हा किती भोळसर माणूस आहे आणि कधी मुंगी पण मारली नसेल आयुष्यात. एखाद्याचा चेहरा बघितल्यावर कळतं की याच्याशी आपल्याला किती डील करायचं आहे आणि किती याच्यापासून लांब राहायचं आहे. याचा अर्थ चेहरा बघून काही ना काही आपल्याला एक वाईब येते. तर याच विषयासंदर्भातलं आजचं पत्र आहे की सामान्य माणूस पण एकदम इझिली समोरच्याचा जर चेहरा ओळखू शकत असेल तर चेहरा वाचण्याचा अभ्यास असणारा माणूस त्याच्यामध्ये किती खोलवर गेलेला असेल. आणि याचा प्रत्यय मला तेव्हा आला जेव्हा मी एका व्यक्तीला चिपळूणमध्ये भेटलो. एका कार्यक्रमानिमित्त गेलो होतो आणि एका कॉमन ओळखीतनं आमची एक ओळख झाली की हा व्यक्ती फेस रीडर आहे. आणि जेव्हा मी प्रत्यक्ष त्याला भेटलो, रँडम अशीच गप्पा मारण्यासाठी आम्ही भेटलो होतो, आणि ज्या ज्या गोष्टी त्यांनी माझ्याबद्दल सांगितल्या तेव्हा मी त्याला लगेच म्हणलं की भाई मला तू पुण्यात पाहिजे पुढच्या आठवड्यामध्ये. आणि आज तो पुण्यात आलेला आहे. माझा मित्रच आहे अगदी, अक्षय जोशी. खूप स्वागत आहे अक्षय तुझं. नमस्कार. खूप खूप थँक्यू की तू अगदी आपल्या तासाभराच्या भेटीमध्ये जेव्हा मी तुला म्हटलं की ये म्हणून आणि तू रिस्पॉन्स देऊन आलास. मित्रांनो, अक्षय फेस रीडर आहे. सामुद्रिक शास्त्र जे आहे, म्हणजे हात वाचणं असेल किंवा सामुद्रिक शास्त्रामध्ये ज्या ज्या गोष्टी येतात तर त्याच्यामध्ये फेस रिडिंग हे सुद्धा येतं. तर फेस रीडर तो आहे आणि त्याच्यामधला त्याचा खूप डीप अभ्यास आहे. तर फेसच्या काय काय कॅरेक्टरिस्टिक्स असतात, तुम्ही पण इझिली कसा समोरच्याचा फेस ओळखू शकाल, हे सुद्धा या पत्रामध्ये तो आपल्याला आज सांगणार आहे. त्यामुळे हे पत्र शेवटपर्यंत नक्की बघा आणि पत्र बघितल्यानंतर कसं वाटलं हे सुद्धा नक्की कमेंटमध्ये सांगा. चला या पत्राला सुरुवात करूया. अक्षय, पुन्हा एकदा स्वागत आहे. येस. खूप थँक्यू विनंतीला मान देऊन तू आलास. आणि जेव्हा आपण पहिल्यांदा चिपळूणला भेटलो आपली खूप पावणे 1 तासाचीच भेट झाली, पण मला एवढा इंटरेस्ट आला ना त्याच्यामध्ये. आणि शक्यतो मी थोडंसं पडताळून घेतो गोष्टी. स्वभाव आहे तुझा. काय म्हणतो आपण, शब्द चुकीचा असेल मी पण, तू नागडाच केलास मला अगदी माझा चेहरा वाचून. म्हणून म्हटलं भाई इसको लाने काय अभि. नाही, मी असं काही इमॅजिन केलेलं नव्हतं. वेलकम बॅक आहे, वेलकम बॅक. थँक्यू. आणि ओके, डायरेक्ट सामुद्रिक शास्त्रातच घुसूया आपण. पत्रिका बघणे असेल किंवा काय म्हणतो आपण माइंड रिडिंग असेल, हात बघणे असेल, आणि आता हे चेहरा वाचण्याचं हे जे तंत्र आहे, काय काय फरक आहे एकमेकांमध्ये? सगळ्यात आधी या अतिंद्रिय शक्ती आहेत. बरं. म्हणजे माणसाचा पूर्ण विकास करणं हा या शक्तींचा उद्देश होता. आणि ज्यांना ह्या अतिंद्रिय शक्ती साध्य झाल्या, नारद मुनी, पराशर, गर्ग ऋषी किंवा समुद्र ऋषी यांनी जे ज्योतिष किंवा संहिता म्हणून तयार केली. आता संहिता हा शब्द जो आहे ना, कालानुसार बदलत जातो. म्हणजे आज मी एक
तर्क लावतो, त्या तर्काचा मी बराच वर्ष अभ्यास करतो, त्यानंतर तो पुढच्या पिढीकडे हस्तांतरित करतो. इतके वर्ष ते तर्क चालवले. मग आता हात बघणं आणि चेहरा बघणं हे एकाच क्षेत्राचा अभ्यास आहे, सामुद्रिकाचाच हा अभ्यास आहे. आता सामुद्रिकामध्ये किती अभ्यास येतात तर साधारण डोळे, आयब्रोज, म्हणजे हा प्रत्येकाचं वेगळं शास्त्र आहे. ललाट दर्शन, ललाट हा जो भाग आहे, ललाटाचा अभ्यास हे त्यातलं शास्त्र आहे. इवन चेहऱ्यावरती असलेला तुझा जो तीळ आहे ना, तीळ कसा अभ्यासायचा ह्याचं एक शास्त्र आहे. सामुद्रिक का म्हणतात? मुद्रा आहेत ना त्या. ओके. आणि सामुद्रिक मुद्रांचं शास्त्र, लक्षण, समुद्र ऋषी किंवा आपण म्हणूया ना नारद मुनींपासून चालत आहे. म्हणजे श्रीकृष्णाचं सुद्धा सामुद्रिक कोणीतरी लिहून ठेवलेलं आहे. म्हणजे जन्मापासून श्रीकृष्ण कसे असतील, त्यांचे डोळे, म्हणजे राजस तत्वाचा उत्तम नमुना म्हणजे श्रीकृष्ण. आज जर तू बघायला गेलास ना रज, सत्व, तम ह्या 3 भागांमध्ये, तर राजसी डोळे असतात. आता मी तुला खुणी दाखवतो, थोडेसे डोळे वर असतात त्यांचे. मी तू बघ, ऑब्झर्व करून बघ, अशी लोक आपल्याला दिसतात. आर्टिस्ट, हा, हे जे डोळे आहेत ना हे थोडेसे वरती दिसतात. तुझं सामुद्रिकात जर म्हणायला गेलास तर सात्विक आणि राजसी याचा कॉम्बो. मी आता तुला चेहरा कसा असतो ते सांगतो. म्हणजे सात्विक जो चेहरा आहे त्याचे डोळे नितळ असतात, थोडे मोठे असतात आणि कपाळ व्यवस्थित असतं, म्हणजे नितळ कपाळ असतं. ज्याचं राजसी तत्व आहे त्याच्या कपाळावरती रेषा असतात किंवा असे डोळे पसरट असतात थोडे बाजूला, हा शेप त्यांचा असतो. आणि जे तामसी आहेत ते खोलात डोळे गेलेले असतात, कपाळाला आठ्या असतात, एक इन्सिक्युअर चेहरा असतो. म्हणजे सात्विक माणसाचं हसणं सुद्धा तुम्हाला बघून लाघवी वाटतं, इन्व्हॉल्व्ह वाटतं, कारण त्याचा चेहरा असतो, त्याचे डोळे असतात, त्याचे लिप्स असतात. बरोबर. राजसी माणसाचं हसणं जे त्याच्यात त्याचे डोळे अलर्ट असतात, तो हसताना सुद्धा अलर्ट असतो, कारण समोरच्यावर कमांड घ्यायची किंवा ऍक्टिव्ह दिसायचं हे राजस तत्वाचं लक्षण आहे. आणि तामसी जे डोळे आहेत ते असे खोलात गेलेले असतात, खूप अशा डार्क काळ्या शेड्स असतात, कपाळावरती आठ्या असतात किंवा फुटकं कपाळ म्हणतो आपण, नशीब फुटकं असतं तसं. तामस शक्तींचा प्रभाव त्या चेहऱ्यावरती दिसतो. इव्हन ती माणसं हसताना सुद्धा ना अप्पर लिप असा त्यांचा घट्ट होतो, हसताना असे वियर्ड असतात, किंवा त्यांचा हसून झाल्यावर जो चेहरा आहे ना तो अग्रेसिव्ह असतो. सो त्यांचं हसणं खरं नाही. बरेचदा तामसिक लोकांचं हसणंही खरं नसतं. पण देवाने त्यांना तामसिक चेहरा दिला यार, मग बिचाऱ्यांची काय चूक आहे? नाही, ऍक्च्युली तामसिक शक्तींचा उपयोग होतोच ना. तुम्ही जर डिस्ट्रक्टिव्ह ज्या लाईन्स आहेत समाजाच्या, म्हणजे जसं आपण पोलीस क्षेत्र म्हणूया, त्याच्यात त्या लोकांनी राजसी असून चालायचं नाही, त्यांना ते डिस्ट्रक्टिव्ह किंवा तशीच एनर्जी त्यांना अपेक्षित आहे. आर्म फोर्सेसचा माणूस आहे आणि तो खूप सात्विक आहे. इट्स नॉट लाईक की यार तुम्ही सात्विक आहे तर तुम्ही खूप चांगले आहात, राजसिक तामसिक आहात तर तुम्ही समाजात चांगले माणसं नाही आहात. आता त्याच्यात कसं आहे माहितीये का, की 3 गुण जे आहे ते प्रत्येकात आहेत, त्याचा वापर व्यवस्थित झाला पाहिजे. जास्तही सात्विकता असून चालत नाही, जास्त राजसिकताही असून चालत नाही आणि जास्त तामसिकताही असून चालत नाही, कारण हा प्रत्येकाचा कुठे ना कुठे इम्पॅक्ट होत असतो. एक्झॅक्टली. कारण जसं आपण म्हणतो ना चेहरा बदलतो, तत्व जरा जरी इकडचं तिकडे झालं, त्या माणसाच्या मूळ ठेवणीपासून बदललं. एखाद्या माणसानी धरून चाल की जो सात्विक आहे तो अचानक तामसी अन्न ग्रहण करायला लागला किंवा तामसी वागायला लागला, तर त्याचं सत्वही फुकट जातं, तो ते काम डेडिकेटेडली करू शकत नाही. तामसी ऊर्जेचा तुमच्यावर प्रभाव वाढला की अनियमितता येते, आजारपण वाढतं. राजस तत्व जर जास्त झालं तर तो मटेरियलिस्टिक होतो, म्हणजे पैशाचा अपव्यय करणं, वेळेचा अपव्यय करणं, अशा गोष्टी त्याच्याकडून घडत असतात. किंवा बरेचदा मी असं बघतो ना की सात्विक लोक सुद्धा एका मर्यादित काळानंतर खूप स्टब्बन होतात, आपलंच खरं करतात. तुझ्या घरातही बघ ना की जो माणूस जास्त सात्विक देवधर्म करणारा असेल तो जरासा तरी स्टब्बन झालेला दिसतो. आणि हट्टीपणा कुठल्या लक्षणाचा गुण आहे? हट्टीपणा हा तामसातच येतो. कारण ही जी सगळी अग्रेसिव्ह किंवा अशी कठोर धोरणं आहे ती तामसमध्ये. म्हणजे असं होऊ शकतं का एखादा माणूस 80% सात्विक आहे, 20% राजसिक किंवा कॉम्बो असतो ना. कॉम्बो असतो, जसं माझा आहे आता तू म्हणला कॉम्बो. व्यक्ती तितक्या प्रकृती आहेत, त्यामुळे चेहऱ्यावरती राजस, सात्विक आणि तामसिक अशा 3 प्रकारची लक्षणं दिसतात. म्हणजे तामसिक म्हणजे तुझ्या आयुष्यात निगेटिव्ह कुठे काय घडणार आहे, नकारात्मक काय घडणार आहे हे आम्हाला दिसतंच. तामसिक शक्ती याच्या कुठल्या गोष्टीवरती प्रभाव टाकतील. एखाद्या माणसाचं आयुष्य खूप चांगलं चाललेलं असतं आणि त्याच्या तामसिकतेचा प्रभाव जर त्याच्या राजस तत्वावर पडला तर रिलेशनशिप इफेक्ट होईल, त्याचा फायनान्स इफेक्ट होईल. सात्विकतेवर पडला तर वास्तूत दोष निर्माण होतील, त्याच्या नातेसंबंधात प्रॉब्लेम्स येतील किंवा त्याच्या घरात काही ना काही त्याला अडचणी येतील. अशा प्रकारचं त्या एनर्जीचा प्रभाव पडत असतो ह्या तत्वांमुळे.
त्यामुळे ही तत्व लहानपणापासूनच दिसतात. जसं मी म्हटलं ना, आपली सुरुवात झाली सामुद्रिकापासून, तर श्रीकृष्णाचं म्हणजे त्याच्या जन्मताच त्याचं ते हे तत्व ठरलेलं होतं की हा व्यक्ती अशा अशा तत्वाचा असेल. आयडियल चेहरा माणूस आयडियल चेहरा, राजसी तत्वातला. यस यस, कमाल यार. यस. आणि ओके ठीक आहे, आपल्याला ना पुढचं सगळं चेहरा तर कसा वाचायचा हे तर पाहिजेच आहे. थोड्या टेक्निकल गोष्टी मला आधी जाणून घ्यायच्या आहेत की फेस रीड करताना तुला कसा फेस लागतो पुढे, पूर्ण साईड व्ह्यू चालतो का, पूर्ण पुढचा पाहिजे, कान दिसलेच पाहिजे का, केस दिसलेच पाहिजे का, कसं आहे? राईट. आता जर म्हणशील ना, चेहरा पूर्णच लागतो. म्हणजे माझी स्पेशालिटी आहे कपाळाची, परंतु मी पूर्ण चेहरा आधी बघतो. ओके. कारण त्या चेहऱ्यावरती जसं मी आता तुला नीट एक्सप्लेन करतो. ओके. वयाची पहिली 6 वर्ष तुमच्या डाव्या कानावर आहेत, पुरुषांच्या डाव्या कानावर पहिली 6 वर्ष आहेत. 6 ते पुढची जी 14 वर्ष आहेत, म्हणजे कान पहिली 14 वर्ष रिफ्लेक्ट करतात. बरोबर. 14 ते 30 तुमचं कपाळ रिफ्लेक्ट करतं. ओके. 30च्या खाली 60 पर्यंत ते तुमचं आयब्रो, ते तुमचं अप्पर लिप, हा मधला भाग 30 ते 60 रिफ्लेक्ट करतं. हा. आणि त्याच्या खाली जो अप्पर लिपच्या खालचा जो भाग आहे तुझा, हा तुझं उरलेलं जे आयुष्य 60 ते मग ते पुढचं आयुष्य, त्याच्यामुळे ते सगळे भाग आपल्याला स्टडी करायचे असतात. ओके. सो पूर्ण चेहरा लागतो. आणि त्याच्यात जर आपण टेक्निकल डिटेल घेतल्या ना, तर तुमच्या कपाळावरती तुमचं शिक्षण दिसतं, तुमचं लक दिसतं, तुमच्या पाठीशी असलेली देवता दिसते, तुमच्या कुळाचं जे काही वर्णन आहे, तुम्ही कुठल्या कुळातले आहात किंवा तुमच्यावरती कुठल्या तत्वाचा प्रभाव आहे, हे सगळं कपाळावर दिसतं. सेकंड जर बघायला गेलं असतं मटेरियलिस्टिक लाईफ, किंवा तुझा जॉब कसा असेल, तुझा व्यवसाय कसा असेल, तुझी ग्रोथ कशी असेल, तुझी एनर्जी कशी असेल, हे सगळं मटेरियलिस्टिक जे आहे ना लाईफ, ते तुझ्या गालावरती किंवा आयब्रोपासून अप्पर लिपपर्यंत दिसतं. त्याच्या खाली येते शारीरिक ठेवण, तुमचं शरीर कसं असेल, म्हणजे तुझा अप्पर लिप ते खालचा भाग, तुझं डिटर्मिनेशन कशी असेल, तुझी सुप्त एनर्जी काय. प्रत्येक माणसात एक हिडन एनर्जी असते, ती काय आहे, ती काय केल्याने ती डेव्हलप होईल. म्हणजे बेसिकली रेमेडीचं जे शास्त्र आहे ते आपण त्याच्यामध्ये बघतो. ओके. आता जर नीट बघितलं ना, तर हा सगळा चेहरा एक प्रकारची पर्सनॅलिटी रिफ्लेक्ट करतो. एक्झॅक्टली. ह्या सगळ्या चेहऱ्यातून एक चेहऱ्याचा शेप तयार होतो, आणि त्यातून मग जी लक्षणं निर्माण होतात त्या चेहऱ्याचे छोटे छोटे भाग बघून, त्यातून मग अगदी माणूस रेमेडीपर्यंत आपण त्याला नेतो. ओके. सो पूर्ण चेहरा मिळाला तर त्याची रेमेडी व्यवस्थित मिळते. ओके. पूर्ण चेहरा बघूया आपण. ओके. कमीत कमी वय काय आणि कितव्या वयापासून चेहरा? अगदी पहिले आम्ही म्हटलं ना की श्रीकृष्णाला जर आपण बघितलं तर त्याच्या जन्माच्या आधी त्याची वर्णन होती. इव्हन रामायण सुद्धा श्रीरामांच्या जन्माच्या आधीच लिहिलं गेलेलं होतं. त्यात त्यांच्या चेहऱ्याचं लक्षण, त्यांच्या अजानुभाऊ असण्याचं लक्षण, हे सगळं जे शरीरशास्त्राचं लक्षण आहे हे तेव्हा लिहून ठेवलेलं होतं. सो आपल्याला वयाचा असा निर्बंध नाही, परंतु आम्ही असं काय म्हणतो की एज्युकेशनपर्यंत जर असेल ना, तर तुम्ही साधारण 12व्या वर्षी या, त्याचं ॲडव्हान्स एज्युकेशन. आजार पण फक्त आपण जरा सुरुवातीपासून बघतो. बरेच जन्मताच मुलांना आजार आहे, त्याला काही रेमेडी लागेल का. अर्थात ह्याच्यात मी कुठलाही क्लेम करत नाही. मी बरेच जण म्हणतात मी त्याला एक खडा दिला आणि त्याच्या आयुष्यात त्याचा आजार गेला, असं नाहीये. ते पूर्ण मेडिकल क्षेत्राचं काम आहे. बरोबर. आपण फक्त त्याला एक देवाची साथ म्हणतो ना, की डॉक्टरही म्हणतात तुम्ही जरा प्रार्थना करा देवाला, किंवा देव तुमच्या पाठीशी हवा आता. तो का हवा आणि तो कशाने होईल हे एवढंच आपण बघतो. बाकी सगळं श्रेय त्या जे डॉक्टर्स आहेत त्या ग्रेट, खरोखर ते ग्रेट असतात आणि त्यांचंच ते असतं. बरोबर. परंतु आजार ह्या एका गोष्टीसाठी मी सुरुवातीला बघतो. अदरवाईज मी त्याचं करिअर असेल किंवा एज्युकेशन असेल, मी सांगतो 12व्या वर्षापर्यंत थांबा. लग्न किंवा करिअर ग्रोथ, बिझनेस करू का, हे 18व्या वर्षापर्यंत थांबा. कारण तोपर्यंत चेहऱ्यामध्ये ठामपणा आलेला असतो. ओके. मी तू बघ, लहान मुलांचा चेहरा कोवळा असतो, त्याच्यात बदल घडत असतात. एक्झॅक्टली तेच ना. मी मला तोच क्रॉस क्वेश्चन आहे आता इथे विचारू. यस, निश्चित. की ते जे बदल होत असतात, तर मग त्या बदलांसोबत पण त्याचे इफेक्ट बदलत असतात का? इफेक्ट नाही बदलत. त्या माणसाची ग्रोथ जी आहे ना, त्याचं एक त्याला आपण म्हणूया तो पॅरामीटर आहे त्याचे. आता चेहऱ्याची काही हाडं बदलत नाही. चिक बोन्स आहेत, ही 2 प्रमुख हाडं आहेत, हे हाडं हे बदलत नाही. किंवा आयब्रो पासूनचा जो वरचा भाग आहे हा बदलत नाही कधी. त्यामुळे चेहरा बदलला तरी तो मूळ शेप सोडत नाही. बरं. म्हणजे फार रेअरेस्ट केसमध्ये असं होईल की चेहऱ्याने पूर्ण शेप सोडलाय. ओके. जसं आता उभा चेहरा आहे तुझा, हा कधी गोलाकार होऊ शकणार नाही. ओके. किंवा तो त्रिकोणी होणार नाही. इव्हन त्याचा डायमंड शेपही होऊ शकत नाही. तो ओव्हल होऊ शकतो. इफ तुझ्या गालांनी जर रचना सोडली, जर गाल तुझे चिकबोन मोठे झाले कुठल्या गोष्टीने, तर तू ओव्हल शेप होऊ शकतोस. पण तुझा मुख्य जो चेहऱ्याचा गाभा आहे हा कधी बदलला जाणार नाही. ओके. बेसिक स्ट्रक्चर आहे, ते कधीच बदलत नाही. पण आता समजा एखाद्या व्यक्तीचं तू आज फेस रिडिंग करून प्रेडिक्शन केलंय, 4 दिवसांनी त्याचा ऍक्सिडेंट झाला, ऍक्सिडेंटमध्ये चेहऱ्याचा शेप बदलला. ओके. तर मग त्याला प्रेडिक्शन कुठलं लागू आहे, नवीन चेहऱ्याचं की जुन्या चेहऱ्याचं? ऍक्च्युली मी असं म्हणेन, जर मला 4 दिवस आधी तो माणूस भेटलाय तर मी त्याला प्रिकॉशन्स देईन. अच्छा. ओके. ऍक्सिडेंटच होऊ नये तुझं. कारण त्या
ऍक्सिडेंट होणाऱ्या चेहऱ्यामध्येही काही अशा गोष्टी आहेत की ज्या दिसतात. मी तुम्हाला आता सांगेन की तुम्ही आजूबाजूच्या लोकांना ऑब्झर्व करा तुमच्या, की त्याच्या चेहऱ्याच्या ह्या भागावर नाकावरती कर्व येतो, अतिशय डार्क कर्व येतो, आणि हे गाल जे आहेत ना पडलेले असतात, बरं, मी निस्तेज होतात, पूर्ण निस्तेज गाल होतात. असं असेल ना तर शक्यतो त्याला त्या दिवशी प्रवास करू द्यायचा नाही. हे लक्षण लक्षात ठेवण्यासारखं आहे की जर ह्या नाकावरती मोठा कर्व आहे, अतिशय काळी रेषा आहे, प्रत्येकाला असते, सौम्य रेषा असते, त्या दिवशी मे बी जास्त डार्क असते ती, आणि गाल पूर्ण पडलेले असतात. अच्छा, बाकी तुझ्या गालावरती एक एनर्जी दिसते, एक तेज दिसतं, थोडी चमक दिसते, ती त्या दिवशी दिसत नाही. बरं. आणि मग तो दिवस असेल ना तर तो टाळावा शक्यतो, आणि तेवढं टाळलेलं चालतं. विधिलिखित वगैरे आपण थोडं बाजूला ठेवूया. जर विधिलिखित शाश्वत सगळं जर असेल ना तर मग आपल्याला ह्या उपायांची गरजच नाही पडणार. बरोबर, या वस्तुनिष्ठ अभ्यासाची आपल्याला तशी गरजच नाही पडणार. करेक्ट. म्हणून एक पर्टिक्युलर ठरवून ठेवायचं की बाबा हे दिसतंय ना, सांगा 4 दिवस तू बाबा ह्या ठिकाणी जाऊ नकोस. आणि बरेच ज्योतिषी सांगतात हल्ली ते बाबा प्रवास अवॉइड कर. आणि अजून यालाच लागून प्रश्न की समजा एखाद्या व्यक्तीने चेहरा ठीक करण्यासाठी काही करेक्टिव्ह ऍक्शन्स घेतल्या असतील, म्हणजे प्लॅस्टिक सर्जरी असेल, म्हणजे ती एका पद्धतीने मूळ बेसिक स्ट्रक्चरला छेडछाडच आहे. हो, तर मग त्यांचं कसं? मी एक प्लास्टिक सर्जनशी बोललोय ना, तो म्हणतो जी हाडं असतात त्या ठेवणीवरनच तो चेहरा बदलला जातो. ओके, म्हणजे पूर्ण असा बदल नाही करत ते लोक, पायात होते परत. हा, जो आहे जिथपर्यंत. आता कशासाठी होतं तर चेहरा, स्किन खराब असते किंवा स्किनला कुठे भाजलंय, कापलंय किंवा जखम झाली, तर तो भाग फक्त ते व्हॅनिश करतात, तिथे एक चांगली स्किन तयार करतात. ती बेसिकली स्किनवरती झालेली रेमेडी. ओके, पूर्ण चेहरा, म्हणजे जसं आपण मूवी मध्ये बघतो ना की यार ह्या माणसाने पूर्ण चेहरा ट्रान्सफॉर्म केला, असं मी नाही बघितलंय किंवा तशी गरजच पडत नाही माणसांना. आपण कुठे रोजच्या लाईफ मध्ये दहशतवादी होत किंवा कुठे. ओके. आणि म्हणजे जर तुला भेटायचं असेल कोणाला तर प्रत्यक्ष भेटावं लागेल, म्हणजे प्रत्यक्ष चेहरा घेऊन यावं लागेल, की कसा फोटो पाठवला तरी किंवा ऑनलाईन फोटो पाठवला चालतो. टेक्नो सेव्ही झालेत म्हणजे. येस, मला तर ते बरं पडतं. चेहरा दिसणं हे महत्वाचं, प्रत्यक्ष किंवा डायरेक्ट तुम्ही डिजिटली. आता बघशील ना तर आमचे जे अभ्यासाचे घटक आहेत, आयब्रो आहेत, कपाळ आहे, हे तर काय बदलणार नाही. बरोबर. तू प्रत्यक्षात भेटलास काय किंवा फोटोमध्ये असशील काय, फक्त तू काय फिल्टर लावू शकशील. करेक्ट. एखाद्या चेहऱ्याला फिल्टर लावलाय, मग काय फरक पडणार आहे ना. बरोबर. हाड तर बदलत नाहीये. करेक्ट. आणि आम्हाला इतके वर्षाच्या सरावानी एक कळलंय की बाबा कितीही फिल्टर असला तरी हा माणूस असा असणार आहे मुळे. नाही, आणि उलट तुला अप्रोच होताना एखादा माणूस का बरं फिल्टर लावून पाठवेल, तो काय म्हणेल की भाई माझंच नुकसान होईल, माझंच प्रेडिक्शन मे बी चुकेल. अरे नाही यार, मी तुला सांगू का, बरेचदा मी फिमेल क्लायंट मध्ये असं बघितलंय की त्या मस्त रंगरंगोटी करून किंवा मेकअप करून तुम्हाला फोटो पाठवायच्या, मग त्यांना सांगावं लागतं मॅडम खरं रूप दाखवा. मग खरं सांगता येईल मला. रूप ऍक्च्युली इन्सल्टिंग आहे, पण मी माझ्या मैत्रिणींची अशी मजा घेतो. माझ्या मैत्रिणी मुद्दामून फोटो पाठवतात की सांग माझ्या चेहऱ्यावर काय, कुठली लिपस्टिक आहे, मस्कारा आहे, हे सगळे काढून मग पाठव. काढून पाठव, तू मस्ती मतलब चेहरा दे. ओके. आता चेहरा तुला पाठवला किंवा प्रत्यक्ष चेहरा घेऊन तो व्यक्ती आला तर तेवढं इनफ आहे की काय डेट ऑफ बर्थ असेल, बाकी काही याची गोष्टीची गरज नाही. कारण हे शास्त्रच जे आहे ना, तुला एक सांगू, आम्हाला वेळ लागत नाही, जन्म वेळ नाही लागत, तुमचा बर्थ डेट नाही लागत, काहीच नाही लागत. आमचं शास्त्र आहे, त्याला एक जोडीला मी जे शास्त्र आहे माझ्याकडे, माझ्या गुरुनी शिकवलेलं, मी कौल घेतो. मी माणूस येतो ना की माझं हे काम होईल का नाही, माझे पैसे अडकलेत ते मिळतील का नाही, बरेचदा प्रश्न हो किंवा नाही मध्ये येतो. बरेच डिटेल आपण करूच शकतो, म्हणजे डिटेल रिडिंग हे करावंच लागतं, परंतु हो किंवा नाहीला सुद्धा आम्ही कौलशास्त्राचा वापर करतो आणि त्याचं हो की नाही जागेवरच सांगतो. ओके, ते काम होणार असेल तर होतं, नसेल तर नाही म्हणजे सांगून टाकतो की नाही होतंय ते. आता तू जो प्रश्न विचारलास ना मला की ह्याच्यामध्ये की बर्थ टाइम किंवा हे ह्याची गरज का पडत नाही, बरेचदा तुमची बर्थ डेट किंवा बर्थ वेळ चुकलेली असते. हो यार, खूप म्हणजे भारतात तर खूप लोक आहे की ज्यांची बर्थ डेट 1 जून किंवा 1 जानेवारी आहे. हो, माझ्या आजीची होती. अरे 90% जे आपले सिनियर जी जनरेशन आहे ना, यांची 90% बर्थ वेळ सेम आहे सगळ्यांची, की 12 वाजता जन्माला आले दुपारी. हा ना, काय पत्रिका जुळून यांनी लग्न केली काय माहिती, पण टिकली 60-60 वर्ष. नाही, तो वेगळाच ऍक्च्युअली. माझ्या आजी आजोबांचं 70 वर्ष लग्न टिकलं. अरे बघ यार, आत्ताच आपण जुळवून सुद्धा फार काय टिकत नाही. ओके, कंटिन्यू प्लीज. पण एक जनरली आहे ना, आम्हाला वेळ पण लागत नाही. तुमचा चेहरा हे सगळ्याचं प्रमाण आहे आमच्यासाठी. आणि माणसाने स्वतःबद्दल सुद्धा एका
डिटेल नंतर जाऊच नाही खोलात. आमचे सर आम्हाला हेच सांगत की अक्षय एका डिटेल पलीकडे खोलात जायचं नाही त्याच्या, भलेही तुला सगळं दिसेल. ओके. कारण मित्र मैत्रिणी हा जो काही आपला वर्ग असतो ना जवळचा, ज्यांना कळतं की यार हा माणूस फेस रिडिंग करतो, तो असेच काहीतरी प्रश्न विचारतो येऊन की ह्या मुलीबद्दल सांग रे, ही मला कशी पटेल, किंवा मैत्रिणी विचारतात की बाबा हा मुलगा कसा आहे माझ्यासाठी. म्हटलं मुलगी खराब असल्यावरती मुलगा कसा आहे. तुला फेस रीडर म्हणून किती या क्षेत्राचा तोटा सहन करावा लागतो? मित्र आहेत की नाही, माझे 4 हात ठराविकच मित्र आहेत, अंतर ठेवून राहतात. यार काय माहितीये, लहानपणापासून एकत्रच लहानाचे मोठे झालो. एक्झॅक्टली. त्यामुळे तसंही सगळं माहितीच आहे. आणि ज्यांना यांना फरक नाही पडत की मी एक ठरवलेलं आहे की एका मर्यादेच्या पलीकडे आपण खोलात नाही जायचं. कारण मी 3 वर्ष त्याचं डिप्रेशन सहन केलं. बरं. तुम्ही घरात राहता, तुमच्या आई वडिलांचा चेहरा बघता, तुमच्या भावंडांचा चेहरा बघता, ते कुठल्या ना कुठल्या त्रासात असतात. यार आई माझी ह्या त्रासात आहे, बाबांना माझ्या हा त्रास होतोय, किंवा माझ्या मित्रमैत्रिणींनाही हा त्रास होतोय. तर सतत ते बघितल्याने यार मला हे सांगायला हवं होतं यार, पण एका मर्यादेपलीकडे आपण नाही जाऊ शकत. बरोबर. सो आम्ही टाळतो ते गोष्ट, म्हणजे की नको. ओके. मेन मुद्द्यावर आता मला यायचं, चेहरा आता वाचायचा आहे. एक 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 भाग मी खूप भाग काढलेत की कुठल्या कुठल्या भागाचा काय काय सिग्निफिकन्स आहे. सगळ्यात मेन गोष्टीपासून ज्याच्यात तुझा अभ्यास आहे तिथून सुरुवात करू. कपाळ. मला कपाळचे सगळे टाईप्स हवेत, कपाळचे शेप्स हवेत. येस. आणि कपाळचे काय असतात अजून, स्लोप असतात, स्लॅन्ट असतात, ते सगळे मला. राईट. मी आहे ना 6 प्रकारची कपाळं सांगेन. पहिलं जे आहे ना निमुळतं कपाळ. ओके. मी फिमेल्समध्ये दिसणारं म्हणजे सगळ्यात कॉमन कपाळ आहे, निमुळतं होत जाणारं कपाळ, ज्याचा आयब्रोचा हा भाग आहे हा मोठा आहे, तिथने वरती निमुळतं होत जातं, हेअरलाईनला बंद आहे. कपाळाचे 3 भाग आहेत, हा पहिला ऑब्झर्वेशनचा, हा मेमरीचा आणि हा अनालिसिसचा. तर त्यामध्ये हेअरलाईन कमी असते ह्या निमुळत्या कपाळात. तर ही लोक आहेत शेअरिंग केअरिंग स्वभावाची. तू ह्यांना रिस्पेक्ट देते, तुला रिस्पेक्ट, म्हणजे गिव्ह रिस्पेक्ट टेक रिस्पेक्ट, ही त्यांची सिम्पल भावना आहे. ह्यांना लोकांना काय हवंय ते पटकन कळतं. अतिशय साधी सरळ सुद्धा स्वभावाची लोक असतात. तुला साथ देतील, तुझं कुठलंही काम असेल ते तुझ्या मदतीला उभी, तुझी मित्र असेल मैत्रीण असेल. हा अर्थात ते स्वार्थ बघून इन्व्हॉल्व्ह होतील ही गोष्ट वेगळी आहे, परंतु तुझ्या पाठीशी ते नक्की उभे असतील. ह्यांना एक सिम्पल आहे, ह्यांच्या आयुष्याचा नशिबाचा खेळ जो आहे ना तो सोपा आहे. टीचिंग आहे, इंजिनिअरिंग आहे आणि हेल्थकेअर सेक्टर आहे. तू तुझ्या डॉक्टर मैत्रिणींची कपाळं बघ, किंवा ज्या कोण तुझी मैत्रिणीचा अधिकारी वगैरे झाली ना गव्हर्नमेंटमध्ये, फिमेल्समध्ये ज्या छोट्या कपाळाच्या स्त्री आहेत त्यांचं अधिकारी होण्याचं प्रमाण जास्त आहे. अच्छा. तू अनालिसिस करून बघ त्याचं. त्या ज्या क्षेत्रात राहतील ना त्या क्षेत्रात त्यांना यश मिळतं, म्हणजे संधी चालूनच येतात. अच्छा. ओके. म्हणजे त्यांच्यासाठी एक स्पेसिफिक क्षेत्रापेक्षा ते जिथे जाणार तिथे ते यश मिळणार. तुम्हाला जे आवडतंय ना ते तू कर. ओके. आणि हे असं राहिलं ना तर एका वयानंतर म्हणजे 40 नंतर ह्यांचा उत्कर्ष जबरदस्त होतो. ओके. फक्त एक आयुष्यात एकांत बराच असतो, भावनिक खळबळ झालेली असते की यार पार्टनरकडनं सुख नाहीये, किंवा हा तर प्रॉब्लेम होतो, माझ्या भावना समजून घेणारा माझ्याकडे कोणी नाहीये. ह्या त्रासात ह्या स्त्रिया बराच काळ राहतात, किंवा पुरुषही जे असतात ना ह्या कपाळाचे ते ह्या त्रासात राहतात. यांच्यासाठी रेमेडी जी आहे ना ती अष्टभुजा देवीची, दुर्गा चालीसा आहे, हनुमान चालीसा आहे आणि स्वामी समर्थांची उपासना आहे. ह्या 2 ते 3 गोष्टी त्यांच्या नशिबात येतातच, कुठून ना कुठून तरी ही देवी किंवा स्वामी समर्थ हे त्यांना दिसतातच, किंवा कोणीतरी त्यांना एक गाईडलाईन मिळतो की बाबा रे तू स्वामींची उपासना कर, आणि ते तसं करतात. एक मजेशीर सांगतो तुला की तू जर तुझ्या अशा कपाळाच्या मित्राला किंवा मैत्रिणीला विचारलंस की तू सायकलवरनं पडला होतास का, किंवा तुला बाईकवरनं अपघात झालाय का, तर तुला तो नक्की हो सांगेल. हल्ली शिकताना आपण खूपच पडतो, पण ह्यांना तो ट्रॉमॅटिक एक्सपिरियन्स असतो की ट्रॉमा असतो त्यांना तो की यार मी पडले होते. दुसरं पाण्याचं भय असतं त्यांना, थोडं पाण्यात त्या ह्या असतात झालेल्या, पाण्यापासून थोड्या विचलित होतात. महिलांना प्रेग्नन्सीच्या काळात त्रास होतो. ओके. हार्मोनल इम्बॅलन्स हा घटक होतो. आणि पुरुषांमध्ये ते वर्कआउट करत असतील तोपर्यंत ठीक आहे, पण जर वर्कआउट सोडला तर ते फॅटू होत जातात, खूप लठ्ठ वगैरे होत जातात. आणखीन यांचं वाईट सांगायचं म्हणजे ना रे, खाईन तर तुपाशी, नाही तर मी उपाशी, पाहिजे तर बेस्ट. पाहिजे तर बेस्ट पाहिजे, नाहीतर मला काही नको, हा एक स्वभाव गुण त्यांच्यामध्ये असतो. हे झालं नॅरो फोरहेड. आता दुसरं सांगतो, मला फोटो पाठवा यांचे, म्हणजे आपण याच्यावर टाकूया, आपण लोक रिलेट करू शकतील की माझा. इव्हन मी तुला माझी वही देतो. ओके. तू सगळे फोटोज, हा सगळं जे काही डेटा आहे ना हा तू बघ, हा 90% लोकांना ओपन सोर्स आहे. येस. आणि मला काही फरक नाही पडणार. म्हणजे लोकांनी जर आपण वाचलं, लोकांनी जर स्वतःहून स्टडी केला याचा आणि त्याचा त्यांना फायदा झाला तर मला आवडेल,
कारण त्याच्यासाठीच तर बसलोय आपण. ओके येस. दुसरं कर्व कपाळ, ओके. म्हणजे ज्याची इथपासून हेअरलाईन पर्यंतचा शेप कर्व मध्ये येतो. आणि अशा कपाळांची जर तुला फेमस नावं आठवत असेल तर ती पण सांगशील. हा, मी फेमस नावं सांगेन. तुला मी एक सांगू, कर्व कपाळ म्हणजे फायनान्शियल अवेअरनेस असणारं कपाळ. फार कमी वयात अर्निंग ज्यांचं सुरू होतं ना, असं कपाळ आहे ते. खूप कमी वयात ही लोक फायनान्शियली अवेअर होतात, म्हणजे ते फायनान्शियल सल्ले चांगले देतात. त्यांना एक असं म्हणूया ना की फायनान्स म्हणजे इकॉनॉमिक हे जे क्षेत्र आहे त्याच्यामध्ये ही लोक तुला दिसून येतील. म्हणजे CA आहेत, अकाउंटिंगमध्ये आहेत, बँकिंगमध्ये आहेत, ही लोक तुला दिसून येतील. उत्तम ॲडवायझर दिसून येतील. त्यामुळे यांचा स्वभाव कसा असतो की वक्तशीर असतात, नियमात वागणार आहेत. तुला ते जर 10 वाजताचा वेळ दिलाय त्याने, तर तू त्यांना 10 वाजताच एक्सपेक्टेड आहेस. बरं, आजचं काम त्यांना आजच हवंय, मला हे काम असं हवंय तर असंच हवंय. ही लोक बोलत असतील ना तुझ्याशी, तुला धीर मिळतो. म्हणजे हे समोरच्याला उत्तम सपोर्ट करतात, धीर देतात. ह्यांच्या बोलण्याने धीर मिळतो. परंतु एक ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय आहे, हे फायनान्शियली स्वतः अवेअर असले ना तरी स्वतःच्या ज्या इन्व्हेस्टमेंट आहेत ह्या त्यांना मानवत नाहीत कधी. बरं, त्यांनी स्वतः ज्या ठिकाणी इन्व्हेस्ट केलं ना ते कधी होत नाही. ते दुसऱ्याला सल्ला देतील की यार तू ह्या शेअरमध्ये पैसे लाव, तुला पैसे मिळतील. पण त्यांनी स्वतः लावले तर काही त्यांना त्यातनं रिटर्न मिळत नाही. हा एक म्हणजे सगळाच पैसा ह्यांच्या कपाळाकडे, ह्या अशा लोकांकडे जाईल ना रे जर असं एग्री झालं तर. ह्यांना होम मधली इन्व्हेस्टमेंट जी आहे घरामध्ये, लँड आणि होम, लँड, गोल्ड, होम, ह्या 3 इन्व्हेस्टमेंट त्यांना मानवतात. बरं. आणि ह्याच्यात बेनिफिट त्यांना असं आहे ना की यांचे इंट्युशन चांगले असतं. ओके. पॅरासायकॉलॉजिकली खूप अवेअर असतात. म्हणजे ह्या तुझ्या वास्तूत ते आले आणि जर त्यांनी असं बघितलं इकडे तिकडे, यार सर्वेश हे बदल, किंवा हे असं मला इथे ना विचित्र वाटतंय, त्यांचे इंट्युशन एवढे शार्प असतं. आणि जे करेक्टही होतात, काही काळाने ते करेक्ट होतात. ह्या लोकांनी जपायचंय कुठे स्वतःला, तर अग्निकांड ह्यांच्या नशिबात होतं. ओके. आगीपासून जपायचं, आगीपासून जपायचंय. पायाला लागतं, पायाला भाजतं, किंवा पायाची दुखापत होते, किंवा उकळतं पाणी अंगावर पडतं. अशा ज्या केसेस आहेत ना त्यामध्ये तुला दिसतील. म्हणजे कर्व कपाळामध्ये तुला तशा ही लोक दिसणार आहेत. आता ह्याच्यात काय आहे ना, ह्या लोकांचा एक स्वभाव आहे, म्हणजे पुढच्या ह्याच्यात आहे की युनिक गोष्टी आवडतात. म्हणजे जे नवीन नवीन ट्रेंड्स येत आहेत ना त्याच्यामध्ये हटके काहीतरी आहे ना तर ते आवडतं. ते काम करत असतील तर ते बेस्ट कसं दिसेल की यार मी काम करते हे ह्याच्यापेक्षा चांगलं अट्रॅक्टिव्ह दिसलं पाहिजे, ह्याच्याकडे जास्त कल असतो. फिक्स असा कुठला देव त्यांना आवडत नाही. मी कुठल्याही देवावरती त्यांचा विश्वास नसेल, परंतु या जगात एक एनर्जी आहे, ह्या एनर्जीचा मला सपोर्ट होतोय. मग ती थेरपी असेल, कुठलाही म्हणजे तो क्रिस्टल असेल, त्याच्यावरती विश्वास असतो. एक गूढपणा असतो ह्या चेहऱ्यामध्ये. आणि त्यामुळे काय होतं ना, तर सतत कॉशियस असतात, सतत अवेअर, सतत अलर्ट. ह्यामुळे भीती म्हणजे एन्झायटीचे जे आजार आहेत, एन्झायटी आणि पोटाचे आजार, ते या कपाळाच्या चेहऱ्यानं आहेत. मी हल्ली एक ट्रेंड बघतोय की बऱ्याच, आता तुझ्याकडे काल बरोबर कॅन्सरवाले आले होते, डॉक्टर आले होते. त्या महोदयानं तू विचार की सर तुमच्याकडे कर्व कपाळाच्या ज्या फिमेल्स आहेत कॅन्सरमध्ये तुम्हाला तशा दिसत आहेत का? हल्ली मला हा ट्रेंड जास्त दिसतोय की ज्यांचं कपाळ कर्व आहे ना त्यांच्यामध्ये कॅन्सरचं प्रमाण थोडं मला वाढताना दिसतंय. बापरे. मेल्समध्ये सुद्धा भव्य फोरहेड असेल, कॅन्सर थोडासा तरी त्यांच्यामध्ये मला आता स्प्रेड होताना दिसतो. म्हणजे सगळ्यांनाच हा लागू पडेल असं नाही, पण मॅक्सिमम दिसतात की जे कर्व दिसतोय ना तर तिथे थोडासा कॅन्सर सारखा आजार आहे किंवा गंभीर आजार आहे. ह्या लोकांना आयुष्यभर काय होणार नाही, पण झाला आजार तर तो गंभीर असेल, बराच काळ अंगावर राहतो. सो त्यांनी त्याच्यापासून थोडं अवेअर राहायला पाहिजे. ओके. आणि यांचं म्हणजे करिअर कुठल्या क्षेत्रात चांगलं होऊ शकतं? वकिली. ओके. उत्तम सल्लागार असतात त्याच्यामुळे वकिली, CA होऊ शकतात, बँकिंगमध्ये जाऊ शकतात, किंवा आपण त्यांना असं म्हणू शकतो ना स्वतःचा व्यवसाय, मीडिएटर्स, लोकांचे डील्स क्रॅक करून देणं, त्यामध्ये लोक तुला दिसू शकतात. व्यवस्थित ते काम करू शकतात. आणि वक्तशीर असल्यामुळे ना त्यांच्यावरती विश्वासही बसतो की मी 10 वाजता येणार आहे तर मी 10 वाजताच येणार आहे. सो हे कपाळ झालं दुसरं. तिसरं झालं माझं कपाळ. आता ओके, हे जे कपाळ आहे ना हे शनीचं कपाळ म्हणतो आम्ही याला. डस्टर. शाळेमध्ये डस्टर असायचं ना की खाली हे मोठं आहे आणि थोडं वरती निमुळत होत जातं, हे शनीचं कपाळ. म्हणजे 100 रुपयाचं काम करा, तुम्हाला 75च रिटर्न मिळेल. बरं. ओके. म्हणजे आम्हाला राजस तत्वाचा फार कमी फायदा होतो. आम्ही 100चा म्हणजे बाकीच्यांना 100च्या कामाचे 1000 मिळतात, आम्हाला 75च मिळतात. आम्ही किती मेहनत घेतली तरी एक आम्हाला रुपया कमीच मिळतो. आता ह्याचं जे काम आहे ना, या क्षेत्राचं जे काम आहे, तर पोलीसमध्ये, आर्म फोर्सेसमध्ये, ॲथलीट्समध्ये ही लोक तुला दिसतील. ओके. बघ तू कुठेही ही लोक तुला दिसतील
किंवा सपोर्ट सिस्टममध्ये जी लोक आहेत, म्हणजे तुझा ॲडवायझर आहे किंवा तुझा बॅकबोन सगळं आहे, तो माणूस तुला तशा प्रकारचा दिसेल. आणि ते असतात तेवढे कॅपेबल असतात, ते अचूक संधी शोधतात. मला इथे काय करायचं, म्हणजे मला अशी डेप्थ आहे ना की मी तुला पूर्ण स्कॅन करणार. जसं तू म्हटलास ना की मी तुला एक XYZ केला तिथे, नागडा केला, तर मी तुझ्या रियालिटीपर्यंत पोहोचू शकतो. मी तुझा नुसता चेहरा बघून आहे ना, किंवा ह्या कपाळाची लोक नुसता तुला ॲनालिसिस करून तू खरा कसा आहेस हे ओळखू शकतात. म्हणजे त्यांच्याकडे ती कॅपॅसिटी आहे. शनीचं कपाळ आहे, जज करणं पटकन आहे. पोलीस एका बेरकी नजर, यस, बेरकी नजर आहे. एकदा बघितला ना की समजणार की हा माणूस कसा आहे. त्यामुळे तू खरं खोटं नाही करू शकत. रिटर्न्स कमी आहेत. येस, रिटर्न्स कमी असले चालतील, पण हे आहे. कोणी कमेंट करायची नाहीये की पोलीस 100चं काम करून 500 कमवतात. म्हणजे करू शकतात लोक बरं का. सॉरी यार, काय होतं मी तुला सांगतो, मी आता माझा बऱ्याचदा माझे मित्र पोलिसातच आहेत. मला 10 मित्र आहेत, त्यातले 5 पोलिसात आहेत. माझ्या मैत्रिणी पोलिसात. माहिती आहे पॉडकास्ट बघणार आहेत का? हा, ते पॉडकास्ट एडिट नाही करणार आहे. नाही, पण एक जनरली काय माहितीये, सहनशक्ती भरपूर आहे. एक्झॅक्टली. तुम्हाला क्रिटिसाइज कर, मला काही फरक पडत नाही. उद्या तुला गरज पडली ना तर माझ्याकडेच यायचं. तू तुझ्या पोलीस मित्राला किती क्रिटिसाइज कर. मी माझ्या मित्रमैत्रिणींना छळतो ह्या अशा गोष्टींवर, नाही यार काय करताय, यार काय चाललंय तुमचं. पण दुसऱ्या दिवशी ज्यावेळेला गरज पडेल ना, भाऊ कुठे आहेस, थोडी मदत पाहिजे, त्यावेळेला विचारतो आता आली ना, तुला गरज पडली ना. सो ती लोक तशी आहेत. इव्हन डॉक्टर्समध्ये सुद्धा हे कपाळ तुला दिसतं. ओके. कारण त्या डॉक्टरना तशा बेरकी नजरेची गरजच असते की पेशंटवरती विश्वास ठेवून नाही चालत. सगळ्या गोष्टीत स्वतःही अनालिसिस करावं लागतं. सो आमचं मूळ जो पिंड आहे ना, तो स्वतः अनालिसिस करण्याचा आहे. किंवा मला अनालिसिस करू दे, मला हा काय सांगतोय ते बघू देत. आणि त्यामुळे हे कपाळ शनीचंच आहे. ह्यांच्या आयुष्यातला मेन प्रॉब्लेम आहे, तुला सांगतो, की फिक्स टार्गेट नसतं. बरं. त्यामुळे प्रायोरिटी कधी ठरलेली नसते. ओके. कुठल्या गोष्टीला प्रायोरिटी दिली पाहिजे ना, ते त्यांना ठरवता येत नाही. बराच का त्यांचा हाच संघर्ष आहे की मी प्रायोरिटी कशाला देऊ. आणि एकदा का त्यांनी प्रायोरिटी दिली की ते बेस्ट होतात. मग तुम्ही चिकटून राहा, फोकस राहा, रोज काम करा. तुम्ही फळाची अपेक्षा आज करायची गरज नाही, पण ज्या वेळेला तुम्ही कराल ना असं इन्व्हॉल्व्ह होऊन, त्यावेळेला तुम्हाला यश मिळतं. आर्थिक उत्कर्ष आहे ना, पण आहे. अरे भरपूर आहे. म्हणजे आजपर्यंत मी जितकी अशी चेहऱ्याची लोक बघितलेली, यशस्वी लोक, त्यांनी खूप बाउंड्री क्रॉस केल्यात. ओके. आणि प्रॉब्लेम एवढाच आहे ना की कमी वयात मॅच्युरिटी येते. ओके. त्यांच्या आयुष्यात ट्रॉमॅटिक एक्सपिरियन्सेस येतात लहानपणी, म्हणजे पेरेंटकडून, मित्रमैत्रिणींकडून, की तुम्ही फार कमी वयात मॅच्युअर होता. इव्हन ह्यांचे मित्रमैत्रिणी कॉन्स्टंट नसतात. तुझं असं एकही नसेल की जन्मापासून माझा एक मित्र कॉमन होता. ओके. त्यामुळे माझे जे मित्र आहेत ना, ते आम्ही एकमेकांना कधी जज करत नाही म्हणूनच आहेत, किंवा अगदीच खोलात जायचं नाही म्हणूनच आहेत. ओके. नाहीतर मग आम्हाला त्याचा त्रासच होतो यार, की तू खरं नाही बोलतेस, किती वेळा बोलणार. मग आता ह्यांनी काय केलं पाहिजे, तर ह्यांचं नियोजन कॅपॅसिटी चांगली आहे. MBA केलं चालतं, हेल्थ किंवा पोलिसिंग जे क्षेत्र आहे ह्याच्यामध्ये गेले चालतात, आर्म फोर्सेसमध्ये चालतात, कारण तिथे अशाच कॅरेक्टरची गरज असते. आता बरेचदा तुला सांगतो, ह्या लोकांच्या आयुष्यात प्रॉब्लेम काय होतो, ही लोक मॅनिफेस्ट करत जगतात की मी मॅनिफेस्ट करतोय, मला इथपर्यंत जायचं, आयुष्यात इथपर्यंत जायचं. जिथे मॅनिफेस्टेशन चालू होतं यांचं, तिथेच त्यांचा डाऊनफॉल सुद्धा चालू होतो. ह्या लोकांचं कधीच मॅनिफेस्ट होऊ शकणार नाही, कारण ही रफ बाय टफ नेचरची लोक आहेत. आज समोर हे चॅलेंज आहे, मी चॅलेंज फेस करणार आहे आणि मी पुढे जाणार आहे. तू मॅनिफेस्टेशन करूच शकत नाहीस. बरं. ह्या चेहऱ्याला कधी मॅनिफेस्टेशन यश देत नाही. सो असा हा चेहरा आहे. हा चेहरा तिसरा झाला. ओके. आता चौथा चेहरा आहे की छोटंच कपाळ. आपण छोट्याच कपाळांकडे आधी राहूया. बरं. मोठी कपाळ आपण नंतर स्टडी करू. छोट्या कपाळाचा अर्थ तू हा म्हणतोयस की भुवईपासून केसांपर्यंतचा जो भाग आहे तो छोटा आहे. ओके. ओके. आणि केसाच्या ह्याच्यावर किती आहे, पण मग शेप मध्ये फरक पडतो रे त्याच्यात. ओके. आम्हाला तो शेप, हेअरलाईन मागे गेली, त्यांचं कपाळ मोठं असं नाही म्हणू शकत. नाही, बिलकुलच नाही. कारण काय होतं की हेअरलाईन जरी मागे गेली ना, तरी कपाळाचे साईन्स आहे, मधलं कपाळ मोठं आहे का, वरचं कपाळ कसं आहे, खालचं कपाळ कसं आहे, आणि चेहऱ्यावरती तर कळतात ना, ती तत्व तर कळतात चेहऱ्यावर. सो आपण आधी छोट्याच कपाळांना ऍड्रेस करू पूर्णपणे. चौथं कपाळ आहे, तू बघ आता तुझ्याकडे IT मधले तुझे मित्र बघ, टेक्निकल सपोर्ट करणारी लोक बघ, त्यांचं कपाळ उंचीने छोटं असतं. ओके. ह्यांनी छोटं आहे परंतु लांब आहे, असं विस्तृत कपाळ असतं. म्हणजे त्यांची रुंदी चांगली आहे पण उंची छोटी आहे. ही लोक खूप पॉप्युलर होतात. बरं.
म्हणजे पॉप्युलर हे जे क्षेत्र आहे ना तुमचं जे क्षेत्र आहे ह्याच्यात छोट्या आणि लांब अशा चेहऱ्याची लोक भरपूर असतात. ओके. किंवा टेक्निकल सपोर्टमध्ये लोक भरपूर असतात. टेक्निकल अनालिसिस व्यवस्थित असतं. म्हणजे अतिशय सोपा वस्तुस्थितीचं आकलन चांगलं असतं. काय खरं आहे काय खोटं आहे कळतं. कसं जगलं पाहिजे कळतं. सौंदर्याची जाणीव चांगली असते. कोणामध्ये गुंतत नाहीत. मी स्वतः कोणात इन्व्हॉल्व्ह होत नाहीत. पण 100 जणांना स्वतःकडे अट्रॅक्ट करण्याचं जे स्किल आहे ना ते ह्या लोकांकडे. त्यामुळे टेक्निकल क्षेत्रामध्ये यांचा ओढा जास्त असतो की मी काहीतरी वेगळं करणार आणि मी लोकांना अट्रॅक्ट करणार. मी अट्रॅक्ट करायला जन्मलोय लोकांना हा स्वभाव असतो त्यांचा आणि त्याच्यात ते यशस्वी होतात. किंवा नशिबाची साथ चांगली लागते. पण एक आहे की स्थितप्रज्ञता असते. ओके. आहे ना इथे यार बास समाधान झालं मला, मी इथे आहे ना बास झालंय मला, लाईक दॅट. त्यांना ट्रान्सफॉर्मेशन करायला वेळ जातो. इथनं उठून तिथे जायला त्यांना बराच वेळ जातो. त्यामुळे त्या क्षेत्राला आहे की तुम्ही राहा ज्या क्षेत्रामध्ये त्या क्षेत्रामध्ये जे रोज नवीन घडतंय त्याच्यासाठी तुम्ही अपडेट राहा. काही ना काहीतरी स्टडी करत राहा आणि पुढे जात राहा. हे ते काळ बदलू शकतील अशी लोक आहेत ती ह्या छोट्या कपाळाची. म्हणजे जर तुझ्या क्षेत्रात आले ना पॉडकास्टमध्ये आले ना तर ह्या जगाला बेस्ट पॉडकास्ट ती लोक देऊ शकतात. ओके. कोणीच नाही यायचं. कशाला आमच्या पोटावर पाय देऊन जातोय बाबा. नाही मी तुझ्याही कपाळाकडे मी येणारच आहे. कारण चौथं झालं. ह्यांनी काय रेमेडी वगैरे ह्यांना रेमेडीज अशा आहेत ना की श्रीकृष्णाची उपासना आहे ना. ओके. यांच्यामध्ये तामसिक ज्या वेळेला एनर्जीज असतात, ज्या तामसिक एनर्जीज आहेत ह्या तामसिक एनर्जींच्या प्रभावात येतात त्यानंतर ही बिथरतात. म्हणजे एकदा काय ना व्यसनाचं हे लागलं, कुठलंही व्यसन या लोकांनी केलं की लवकर सुटत नाही. बरं. व्यसनी आणि थोडं मग मारामारी आहे, ॲग्रेशन आहे. कारण पटकन तोल ढळतो त्यांचा. आणि दुसरं आहे ना की नजर लागण्याचा जो प्रकार आहे की ज्याला आपण थोडं वेगळ्या कन्सेप्ट आहेत ना नजर लागणं वगैरे, तर नजर लागण्याचं प्रमाण ह्याच्यामध्ये जास्त आहे. ह्या चेहऱ्याच्या मुलांना आणि मुलींना दोघांनाही नजर लवकर लागते. ओके. म्हणजे त्या रेमेडीज सुद्धा मी तुम्हाला सांगेन श्रीकृष्णाची उपासना आहे किंवा लाल वस्त्र जे आहे ते सोबत असावं. म्हणजे रुमाल जरी लाल असेल तरी असावा, पण ते त्याने ठेवलं पण पाहिजे. आता हे बघ तू जर वाचलंच नाही मी तुला देतोय ते, त्याच्यामध्ये एक तुला महत्वाचं एक सांगतो ह्या लोकांना काय असतं. इनर कॉल जो आहे लोकांचा हा सुपर बसतो. अच्छा. गट फिलिंग सॉलिड गट फिलिंग असतं. त्यामुळे स्वयंभू जी देवाची स्थान आहेत जिथे जिथे स्वयंभू देव आहे, स्वयंभू गणपती असतो, अशा प्रकारचे देव ह्यांना लाभतात. तू ह्यांना 100 वेळा डोकापट यांच्या समोर नाही करणार, तो माणूस ते करणारच नाही. पण त्याला स्वयंभू स्थान दिसलं, त्याला वाटलं की यार नाही स्वयंभू देवळे जाऊया, त्याची एनर्जी लगेच चेंज होते. तो माणूस बदलतो आणि तो तुम्हाला रिटर्न्सही तसे देतो. सो आपण ह्या कपाळाला अशा प्रकारे स्टडी करूया. ह्याचा पुढचा आता आपण तुझ्याच कपाळाकडे. ओके. केस बी सेट करतो मी जरा नीट डिटेल पाहिजे. ओके. असं म्हणूया ना की लिडरशिपचं कपाळ आहे ते. बरं. डॉमिनेटिंग स्वभावाचं कपाळ. म्हणजे तुम्ही सचिन तेंडुलकर होण्यापेक्षा वीरेंद्र सेहवाग किंवा ब्रँडन मॅक्युलम हा जो आहे ना की आहेच माझं वजनच आहे इथे की ही गोष्ट माझीच आहे. मी दादा बॉस आहे आणि ते बॉसिंगचं नेचर आहे. खूप डॉमिनेटिंग असतात. शांत डोकं ठेवून काम साध्य करणारी असतात. मटेरियलिस्टिक असतातच. ह्यांना ना लूप होल्स पटकन कळतात की कोणत्या गोष्टीचा जुगाड कुठे करायचा आहे त्या लोकांना पटकन कळतं. साम दाम दंडभेद जे काही वापरायला लागेल ते मी वापरेन आणि माझं काम मी पूर्ण करून घेईन ते त्यांना कळतं. इवन सतत अभ्यास करत असतात कुठल्या ना कुठल्या गोष्टीचा. अभ्यास म्हणजे कसा तर ह्या क्षेत्रात पैसे असतील का त्यांना कळतं. ह्या क्षेत्रात पैसे आहेत ते 10 लोकांना कन्सल्ट करतील, व्यवस्थित स्टडी करतील आणि त्यातनं ते पैसा काढूनही घेतील. हे मल्टिपल बिझनेस करू शकतात. मुख्य म्हणजे ब्रँडेड गोष्टीची आवड असते. म्हणजे मला अतिशय ब्रँडेड गोष्टच फक्त हवी. ओके. मी ह्याच्या खाली येणार नाही. बरं. 10,000ची जर वस्तू असेल तर मी बेलाशक्ती घेईन, पण 2,000ची जर ती वस्तू मिळते ना मला नको आहे. 2,000च्या 5 गोष्टी मला नको आहेत. मला 10,000ची एकच गोष्ट पाहिजे आणि ही ब्रँडेडच पाहिजे. इवन तूही बघ तुझ्याकडे घड्याळ असेल, तुझा फोन्स वगैरे असतील किंवा ज्या तुझ्याकडच्या मटेरियलिस्टिक गोष्टी असतील त्या जर तू नीट अनालिस केल्यास, ज्यावेळेला तू चांगले आणखीन पैसे कमवशील, कोटभर रुपये असतील, त्यावेळेला तू सगळंच तुझं लाईफस्टाईल बदलशील. म्हणजे परिस्थितीनुसार सक्सेस मिळवतात आणि त्या सक्सेस नंतर ही लोक पूर्ण बदलतात. ओके. आणि तू नेतृत्व म्हणला ते राजकारणातलं की ज्या क्षेत्रात जाईल तिथलं नेतृत्व? सगळ्या क्षेत्रात. ते ज्या क्षेत्रात आहेत त्या क्षेत्राचं नेतृत्व त्यांच्याकडे आहे. ओके. इवन एक पाऊल खाली ते राहणारही नाही. कोण आहे राजकारणात असं कपाळ? देवाभाऊ आहेत. देवेंद्रजी. अच्छा. येस. बरं. देवेंद्रजी आहेत. अजित दादा होते.
म्हणजे मी एक तर मुख्यमंत्री आहे तो उपमुख्यमंत्री फिक्स आहे. होऊ शकते. ओके. किंवा आता जर म्हणायला गेलास ना तर मी जशी क्रिकेटची एक्झाम्पल्स दिली तुला, तसं भारताचे जे सिनियर ब्युरोक्रॅट्स आहेत, मिनिस्टर्स आहेत, त्यांची कपाळ तू बघू शकतो. बरं. ती तशाच मोठ्या प्रकारची असतील. ओके. किंवा जे नामवंत ब्रँड्स आहेत, त्या ब्रँड निर्माण करणाऱ्या लोकांचे सुद्धा चेहरे तसेच आहेत, त्यांची कपाळ तशी भव्य आहेत. ओके, मी खूप नावं नाही विचारणार, पण एक चेहरा डिकोड करू आपण देवाभाऊंचा. देवाभाऊ मुळातच डीप रिसर्चवाला व्यक्ती आहे. ओके. हे तुमची ही सवय असते, तुमच्या कपाळाच्या आठ्यातनं रिसर्च करून येतात, वेगवेगळ्या अनुभवातून येतात, सतत प्रयोग करत राहणं हे या कपाळाचं लक्षण आहे, सतत अनालिसिस करत राहणं हे या चेहऱ्याचं लक्षण आहे. आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे, तुमचं एक लक्षण असं आहे की पहिल्यांदा ते चित्र मनात तयार होतं. ओके. मला एक्झिक्यूट काय करायचंय हे चित्र पहिल्यांदा तयार करता, आणि मग एक स्टेप, मग सेकंड स्टेप, मग थर्ड स्टेप, आणि ते चित्र पूर्ण होईपर्यंत त्याचा पाठलाग करत राहतो. ओके. रोडमॅप पूर्ण माहिती असतो, आणि त्या रोडमॅपला इतकं म्हणजे डेडिकेटेडली फॉलो केलं जातं, अतिशय स्ट्रॉंग होऊन, आणि बिंदास सामदाम दंडभेद जे काय वापरायला लागेल ते वापरेन आणि माझा रोडमॅप मी पूर्ण करेन, आणि याने ते यशस्वी होतात. त्याच्यानंतर शेवटचं एक कपाळ आहे ना, ते कर्व आणि मोठं कपाळ. मोठ्या कपाळातही दोन भाग आहेत. जसं म्हटलं ना आपण की कपाळ छोटं आणि कर्व असतं, तसं मोठं कपाळ आणि कर्व सुद्धा असतं. अतिशय शिस्तीची लोक आहेत, बेधडक स्वभाव आहे, स्ट्रेट फॉरवर्ड ॲटिट्यूड आहे, मला माझ्या कृतीतून ओळख निर्माण करायची हे आहे, फुल प्रूफ प्लॅन करून जातात. मी तुला भेटणार आहेत ना तर 2 दिवस आधीपासून त्यांचा स्टडी चालू असतो की ह्या माणसाला भेटायचं. दुसरं, ह्यांच्यापासून लपून काही राहणार नाही, खूप स्ट्रेट फॉरवर्ड ॲटिट्यूड आहे. आणि तू जर बघितलंस ना तर ही जी डिस्ट्रक्टिव्ह फोर्सेस आहेत किंवा सायंटिस्ट वगैरे लोक आहेत, ह्याच्यामध्ये ही लोक तुला दिसतील की मोठं कपाळ आहे चांगलं, रिसर्च प्रचंड असतो, माहिती प्रचंड असते, फक्त सांगत नाहीत. तुझ्या घरातही तू जर अशा कपाळाची लोक बघितलीस, त्यांना सगळी जगाची माहिती असेल, पण जोपर्यंत गरज पडणार नाही तोपर्यंत ते तोंडातून शब्द काढणार नाहीत. आणि जिथे त्यांना वाटेल की नाही मला ह्याला सांगायचं, बाबा अक्षय तू हे चुकतोयस, तिथे बेधडक सांगतील, तुम्हाला नंतर शिव्या दे, पण मी हे सांगतोय हे तू केलंच पाहिजेस, हा एक ॲटिट्यूड असतो. सो ते कपाळ भारी आहे. म्हणजे ऑफिसर रँकला ते कपाळ चालूच शकतं. ओके. म्हणजे जिथे शिक्षक चांगला असतो ना, मॅथ्स वगैरे शिक्षक असतो ना, त्याच्यासाठी हे कपाळ चांगलं आहे. ओके. यांना रेमेडीज म्हणजे मी इतकंच सांगतो ना की तुम्ही देवीची उपासना करा. म्हणजे सरस्वती देवीची उपासना आयुष्यभर केली तर तुमच्या आयुष्यात कुठे ब्रेकच येत नाही. बरं. एकदा सुरू झालं ना, एकदा तुमच्या करिअरनी ग्रोथ पकडली की तुम्ही टॉपला जाऊन थांबता. पण त्याच्या बरोबर उलटं तुमचं कपाळ आहे. बरं. तुला मी एक सांगू, तुला डायव्हर्जन भरपूर येतात. हो. किंवा तुला नशिबाकडनं येणारे सेटबॅक भरपूर येतात. इवन तुम्ही घेतलेलं कर्ज, हे जर तू 1 रुपयाचं कर्ज जरी ठेवलंस ना तरी ते कायम तुझ्यावरती राहतं. कधी घ्यायचं की नाही मग मी घेऊ शकतोस, फक्त पूर्ण कर. ओके. म्हणजे ते ठेवू नको कोणाच्या म्हणजे मेहरबानीत राहू नको, कारण ते सुटत नाही. किंवा मग एवढा पैसा पाहिजे भाई की कर्ज घ्यायची गरजच नाही पडणार, आणि ऍक्च्युली तुम्हाला गरज पडणारही नाही. बेस्ट आहे. जर तुम्ही त्या पर्टिक्युलर तुमच्या रोडमॅपनी गेलात ना तर तुम्हाला गरजच पडत नाही. आणि ह्याच्या उलटं बरोबर ह्या करो आणि मोठ्या फोरहेडवाल्यांचं, ह्यांनी कर्ज घेतलं ना तर ते 2 वेळेचं, 1 वेळेचं कमी जेवतील पण पहिलं कर्ज फेडून टाकतील. ओके. सो ह्या लोकांना कर्ज देताना काही वाटत नाही की यार देऊन टाका, तो देईल परत. पण तुम्हाला देताना थोडी भीती असते की यार देईल का. ओके. कपाळाबद्दल ठीक आहे, 6 टाईप झाले. अजून एक मला टाईप मेन्शन करायचा, तो आहे स्लोप कपाळाचा. हा, एक्झॅक्टली. हो. म्हणजे ज्यांचा असा पुढे वरून खालपर्यंत तिरका आहे कपाळ, उतार येतो त्याला. कारण माझी सगळी आवडती लोक आहेत ना ह्या कपाळाची आहेत. म्हणजे पहिला विद्युत जमवाल, मला कलारी पॅटो आवडते आणि तो कलारी मधला बेस्ट फायटर आहे. हो. त्याची ऍक्टिंग चांगली आहे. किंवा तो एक ऋतिक रोशनला रिप्लेसमेंट म्हणून इंडस्ट्रीत आला, पण पहिल्या यशानंतर तू त्याला परत बघितलं नसेल. कमांडो 1, 2, 3 याच्यानंतर नाहीच, गायबच आहे. किंवा साऊथ मध्ये त्याने अतिशय चांगले सिनेमा केले पण त्याला त्याच्यात काही यश नाही. त्यानंतर त्याचा एक शो आला कलारी पॅटो वरूनच, मार्शल आर्टचा. तो जगातल्या 10 बेस्ट फायटर पैकी एक आहे. पण स्टील त्याला जी पॉप्युलॅरिटी हवी, किंवा जसं आपण आमिर खानला बघतो, मेनस्ट्रीम नाही झाला कधी. हा प्रॉब्लेम त्या कपाळाचा आहे. मी तुला एक्झाम्पल्स देतो. आदित्य रॉय कपूर. ओके. आदित्य रॉय कपूर ज्या वेळेला आला, आशिकी 2 अतिशय गाजला पिक्चर, म्हणजे सगळ्यांनीच तो बघितला. आशिकी 2, त्याच्यानंतर दुसरं एक एक्झाम्पल देतो, अश्नीर ग्रोवर. भारत पेवाला म्हणजे शार्क टँक तर त्या एकाच माणसाने गाजवला, खूप पॉप्युलर चेहरा होता. ह्यानंतर एक एक्झाम्पल पॉलिटिकल आहे, म्हणजे राजसाहेब.
ओके. राजसाहेबांचं थोडं कपाळ स्लोप आहे. आता या स्लोप कपाळाचा अर्थ काय आहे रे, की नशीब सुरुवातीला खूप साथ देतं. ह्या लोकांचं जे विजन आहे ह्या जगापेक्षा खूप वेगळं आहे. बरोबर. हे जग जे बघू शकत नाही ते हे लोक बघू शकतात, किंवा ते जिथे एक्झिक्यूट करतील ना तिथे क्लास 1 करतील. म्हणजे जगाला बदलून टाकण्याचं सामर्थ्य आहे. पण पहिल्या यशानंतर नशीब कुठेतरी त्यांचं गंट, हे मुख्य प्रवाहात येत नाही. नशीब साथ देत नाही एका मर्यादेनंतर, आणि ती अडचण आयुष्यभर राहते. किंवा पहिल्या यशानंतर हे कष्ट कमी घेतात असा अर्थ होऊ शकतो त्याचा. नाही, कष्ट नाही कमी घेत. ओके. त्यांचं जे ठरलेलं लाईफस्टाईल आहे ना, त्यांचा जो ठरलेला हे आहे, माइंडसेट आहे, ओके. तोच त्यांना यशापर्यंतही घेऊन जातो. हां. पण नंतर असं आहे ना, त्यांच्या मनातच येत असेल यार बास झालं, ओके, कशाला करू. इव्हन अनुभव सिंग बस्सी जर बघितलास ना, तर बस्सीचंही stand-up कपाळ comedian. थोडंसं आहे, स्टँडअप कॉमेडियन. ओके. थोडं कपाळ उतरते आणि हो सुरुवातीला यार. हा, पहिले त्याचे 2-3 हे एवढे गाजले आणि Classmates नंतर पर्यंत तो गाजला होता. इररिलेव्हंट होतोय थोडासा. आता तो थोडा आउट ऑफ बॉक्स गेल्यासारखा झाला. हम्म. पण जर ह्याच्या बरोबर अगेन्स्ट तू बघितलंस ना, सातत्य ठेवून अभिषेक उपमन्यू, हम्म. तो जेवढा चालला तेवढा दुसरा आता नाही कोणी चालत आहे. हम्म. किंवा इव्हन समय रैना सुद्धा, मी म्हटलं ना छोटं कपाळ आहे, हम्म. एकदा का ते बिथरले म्हणजे तामसिक एनर्जी आल्या ओके. की तो गोंधळ होतो. इव्हन आता आपण म्हणतो ना की आपला हा पॉडकास्टर हा, रणवीर, हा. रणवीरचा कपाळ थोडं स्लोप आहे. बरं. सुरुवात बेस्ट झाली, पीकला गेला, पिकला होता. आणि त्याच्यानंतर जे काही तामसी शक्तीने धरलं त्याच्यानंतर तो नशिबाने धरल्याने अतिशय खाली आला. म्हणजे बदल होतो रे त्यात. ह्या स्लोपच्या कपाळामध्ये प्रचंड बदल होतो. त्यामुळे ती स्थिरता राहत नाही आयुष्यात. पण तू बघ, ह्या लोकांचं जे विजन आहे किंवा ह्यांनी जे ब्रेक करून दाखवलं ते दुसरा कोणी करू शकत नाही. ओके. हा. म्हणजे रणवीरने जे करून दाखवलं ना, तशा लेवलला दुसरं कोणी लगेच जाऊ शकत नाही. इव्हन राजसाहेब, त्यांनी जे करून दाखवलं, छप्पर फाड सुरुवातीला. छप्पर फाड यार, म्हणजे 13 आमदार पहिल्या महाराष्ट्रासारख्या इथे आणणं हे सोपी गोष्ट नव्हती. महापालिकेत सत्ता नाशिकला आली. त्यांना तशाच जर मेंटॅलिटीचे लोक मिळाले ना, की यार जुनून आहे, फुल जुनून आहे माझ्याकडे, अशी लोक जर मिळाली तरी लोक कयामत, म्हणजे बरंच काही बदलू शकतात. ओके. ही कॅपॅसिटी आहे त्या कपाळाची. ओके. सो हे कपाळाचे भाग झाले. भाई साहेब, ओके, अर्धा पाऊण तास आपण कपाळावर बोलतोय Yes, भाई. yes, एक yes. नंबर. आणि अजून काय कपाळात? कपाळात उंचवटे आहेत, हा. कपाळात खड्डे आहेत, आणि कपाळावरती अशा रेषा आहेत ललाट दर्शनाच्या. ओके. आता ह्याच्यामध्ये कसं आहे ना, की कपाळावरच्या रेषांमध्ये सुद्धा डोळे 2 महत्वाचा भाग येतो. डोळ्यांपासून तेरी अजब सी अदा आहे. ओके. किती अदा आहेत डोळ्यांमध्ये? तो एक ऑब्झर्व कर, उद्यापासून तू सुरू करायचं. ज्या माणसाच्या खांद्यावर जबाबदारीचं ओझ आहे, किंवा ज्याला फायनान्शियल स्ट्रेस झालाय, खूप फायनान्समध्ये तो अडकलाय माणूस, त्या माणसाचा उजवा डोळा आहे ना निस्तेज असतो. थोडासा तिरळा असेल किंवा त्याची एनर्जी गेलेली असेल किंवा तो डोळे पडलेले असतील. आता माझा चमक नाही दिसणार. ओके, आता माझ्या बॉक्सिंगचा पंच लागला म्हणून दिसला, पण मी तुला दाखवतो की हा डोळा एवढा खाली असतो किंवा पडलेले डोळे असतात त्यांचे, निस्तेज असतात. तू समजून जा की फायनान्शियल प्रॉब्लेम आहेत त्याच्या आयुष्यात. ज्या माणसाचा डावा डोळा असा निस्तेज आहे किंवा पडलेला आहे, नातेसंबंध, कौटुंबिक तणाव ह्याच्यामुळे तो डोळा निस्तेज असतो. ज्या माणसाच्या आयुष्यात डावा डोळा त्याचा खराब आहे किंवा निस्तेज आहे, त्या माणसाच्या आयुष्यात भावनिक प्रॉब्लेम भरपूर आहेत, त्याचे रिलेशनशिप ट्रॉमाज आहेत. म्हणजे तू जनरली आज आपण आपल्या ऑडियन्सला सांगूया की तुम्ही स्वतः चेक करा ही गोष्ट, त्यांना ते दिसून येतं. तर पहिला झाला सूर्य, उजव्या डोळ्यात सूर्य, डाव्या डोळ्यात चंद्र आहे. आता इथे बुध शुक्र इथे आला ह्या भागामध्ये आज्ञाचक्रावरती. त्याच्यानंतर इथे आला तुमचा मंगळ, इथे आला तुमचा गुरु, आणि इथे आला तुमचा शनी. त्यामुळे इथे जो शनी आहे ना, इथे जी रेषा आहे, इथे जो प्रॉब्लेम असेल तर ओव्हर थिंकिंग आहे किंवा नशिबाची साथ न लावणं हा प्रकार आहे. शुक्राच्या जागेवर म्हणजे आज्ञाचक्राच्या जागेवर किंवा शुक्राची जी रेषा आहे शुक्र बुधाची, इथे जर काळसरपणा आला ना तुझ्या, तर तू केलेल्या कामाचं रिकग्निशन मिळणार नाही तुला. कलरचं काय? अरे बराच परिणाम यार. पडतो. घाऱ्या डोळ्याची लोक फसवी असतात असं असतं काय रे? बचावात्मक असतात, फसवी नसतात. ओके. कोणी माणूस फसवा नाहीये. ओके. तो बचावात्मक असतो. माझं नाही ऑब्झर्वेशन, हे मी जस्ट रॅन्डमली कुठेतरी अरे ऐकलं होतं. ऍक्च्युली असे तुला सांगू बरेच मिथ्स आहेत, बरेच मिथ आहेत. म्हणजे मोठा कपाळ असेल तर भरपूर पैसा येणार आहे किंवा असं म्हणतात की मोठं कपाळ म्हणजे ना त्या सटवाईनी भरपूर चांगलं लिहून ठेवलेलं आहे. असा विचार नाही करत की भाई वाईट लिहायला पण तेवढीच जागा आहे. मी काय म्हणतो की घारे डोळे बचावात्मक म्हणजे काय? हे बचावात्मक असतात, म्हणजे अंगचोर असतात. ओके. कष्टाची कामं नाही करणार कधी. ओके. हे काही तुझे अनुभव असतील ना, सॉरी म्हणजे मी असं नाही इट्स ओके. म्हणजे जे काय असेल ते प्लीज स्ट्रेट फॉरवर्ड सांग, ज्याला लागेल त्याला लागेल. बचावात्मक असतात,
स्वतःला बेस्ट ठेवायचं. बरं. म्हणजे आपल्या इमेजला सुधारण्यासाठी ही लोक व्यवस्थित सामदाम दंडभेद वापरतात. ओके, कम्फर्टेबल असतात आयुष्याशी. मला माहिती आहे मला मोठं व्हायचंय, बास मला मटेरियलिस्टिक जगायचंय. आणि एक आहे ह्यांच्यात की ती डेडिकेटेड असतात. प्रत्येक वेळेला ते फसवायला त्यांच्याकडे तेवढा IQ पण असतो. सामान्य माणसाचं काम नाही, मॅनिप्युलेशन हे काम सामान्य माणसाचं नाही. तेवढं ते डेडिकेशन आहे आणि अभ्यास पण आहे. ह्या माणसांकडे अभ्यास असतो. त्यामुळे ते थोडे तुम्हाला रहस्यमय वाटतात, पण भीती बाळगण्याचं काही नाही यांच्याकडनं. तुम्ही यांना अजिबात घाबरू नका, काही करू शकत नाही. ओके. घाबरायचं कोणाला? काळ्या डोळ्याच्या माणसाला. ओके. ज्याचे डोळे काळे आहेत ना, शनीचा प्रभाव असलेले डोळे. ओके. तू बघ, ही लोक टफ असतात, कणखर असतात आणि अंग मेहनतीला पुढे असतात. ओके. भारतात तर पण मोस्ट ऑफ लोकांचे काळेच काळे असावेत आणि ना? पिंगट. ओके. हा, पिंगट. हा, पिंगट कलर हा आपला कॉमन कलर आहे. ओके. अच्छा. ओके. हा, काळ्यापेक्षा त्यातल्या त्यात तू काळे पूर्ण काळे शार म्हणतोय. शार्प काळे डोळे असतात आणि टफ, मजबूत. तू ह्यांना फसवायचं नाही. फसवलंस तर तिथेच कानफाडात मारेल तो तुझ्या. कारण अंग मेहनत करणं हा गुण असतो त्यांच्यात. बरं, प्रॉब्लेम ह्यांचा एवढाच आहे ना की 100 रुपयाचे 75 मिळतात, कारण शनीचा प्रभाव आहे डोळ्यांवर. काळा रंग शनीला इंडिकेट करतो. काळा रंग हा शनीचा रंग म्हणतो आपण. त्यामुळे काळे डोळे आहेत ना, तिथे पैसा थोडा अडणार. जसं मी म्हटलं ना, उजवा डोळा प्रॉब्लेम मध्ये असतो, डावा डोळा किंवा कलर जो आहे त्या डोळ्यांचा तो जर काळा असेल तर रिलेशनशिप मध्ये पण इश्यूज येतात किंवा याच्यामध्ये थोडे ना थोडे इश्यूज फेस करत असतात. पिंगट कलरचे डोळे आहेत ना, हे स्वतंत्र आहेत. तू मला शिकवू नकोस, हा जो ऍटिट्यूड आहे ना, हा पिंगट रोग. म्हणजे आपण सगळेच जण आहोत ना, कुठे ना कुठे स्वयंभू असतो. पिंगट डोळ्याची लोक नवीन आव्हानं स्वीकारतो. आपली ती क्वालिटी की आपल्याला नवीन आव्हान हवंय काहीतरी. आणि त्याच्यात असं होतं ना की तुला सांगतो, हनुमानाचे डोळे पिंगट कलरचे होते. जोपर्यंत कोणी धक्का नाही मारत, कोणी येऊन सांगत नाही, तोपर्यंत पुढे जात नाही. ओके. पंचमुखी हनुमानाचं जे कवच आहे ना, त्याच्यात उत्तम वर्णन आहे. पिंगल नयना या मीत विक्रमाय. पिंगल नयन ज्याचे आहेत तो म्हणजे हनुमान. ओके. हनुमानाची क्वालिटी त्याच्यामध्ये. त्याला पंप करण्याची आवश्यकता, स्वतःच्या क्षमता विसरलेला असतो. तू फक्त त्यांना पंप कर, तू त्याच्या पाठीशी उभा राहा की मी आहे तुझ्यासोबत, कर. तो माणूस करून दाखवेल. त्यामुळे तो एक कलर आहे. आणि भारताबाहेर साधारण तुला निळे डोळे दिसतात, हे रहस्यमय. हे पण थोडे रुथलेस टाईपचे लोक आहेत. दिसायला शांत आहेत पण रुथलेस आहेत. भाई, निळ्या डोळ्याच्या पोरीला भारी दिसतात पण. हा, नो कमेंट्स. ओके. त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स सांग. पण तू आहे ना, मला तशा डोळ्याची मुलगी पटवून दाखव. भाई, आपण नादीच लागत नाही ना तिच्या, फक्त छान दिसतात एवढंच आहे. कारण त्या तशा लवकर मिसळणार नाहीत. ओके. त्या तुझा पूर्ण स्टडी करतात. म्हणजे आता सपोज ती तुझ्यासोबत डेटला आली तर गपचूप ती तुझ्या घरापर्यंत येणार. त्या माणूस घरात जाईपर्यंत कोणाला भेटलाय, कोणाकोणाशी बोलतोय. म्हणजे मुलींमध्ये नॅचरल असतं ऍक्च्युली, पण त्या निळ्या डोळ्याची म्हणजे ती खूप डार्क एनर्जीची असते, खूप स्ट्रेट फॉरवर्ड असते आणि चिकाटी असते त्यांच्यात. मी एखाद्या गोष्टीला ठरवलं नाही लोकांनी. गोऱ्या लोकांचा हाच यशाचा मार्ग आहे, चिकाटी भरपूर आहे. किंवा विजनच्या पलीकडे, म्हणजे त्यांचं विजन वेगळं आहे थोडं, बाउंड्रीच्या पलीकडे जाऊन विचार करणं, ही कॅपॅसिटी त्यांची जास्त आहे. बरं. ग्रे कलर आहे. ओके. एक ग्रे कलर आहे. किंवा तुला सांगू, वेगवेगळ्या देशानुसार ना, अफगाणी लोकांचे डोळे बघ, म्हणजे ते तपकिरी पण आहेत, ग्रीन पण आहेत. एका हेझल मध्ये जवळपास 7 ते 8 वेगवेगळे कलर येतात. म्हणजे हेझल ब्ल्यू येतो, हेझल ब्लॅक येतो, हेझल ग्रीन येतो. ऋतिक रोशन हेझल ग्रीन आहे, पण थोडा हेझल आहे आणि थोडा ग्रीन आहे. तो माहितीये तुला, जेम्स बॉन्डची भूमिका करायचा, नाव नाही माहिती. भारतीय लोकांनी त्याच्याकडनं गुटखा नाही विकला, तो पान मसाला. यस, पियर्स बॉस्नर. हा, ओके. तो जो होता ना, त्याचा एक डोळा हिरवा होता, एक डोळा निळा होता. त्याची आई उत्तराखंडावरची होती, युरोपची, आणि वडील वेगळ्याचे होते. सो DNA वाईज सुद्धा ते होतं. पण 2 वेगळ्या रंगाचे सुद्धा डोळे एका माणसाला असतात. सो वैशिष्ट्यपूर्ण आहे तो प्रकार. ओके. पण शेवटी ते आपण अभ्यासाचा भाग म्हणूनच बघायचं असतं त्यांच्याकडे. ओके. डोळ्यात काय अजून, डोळ्याचे शेप वगैरे याच्यावरून काय असतं? हा, तू सांगितलंस मग तुला सात्विकता वगैरे सांगितली. आणि हे ते आता याच्यात काय होतं बघ रे, की डोळे आहेत ना, बरेचदा की एन्झायटी वगैरे जो काही आजार आहे, डार्क सर्कल्स वगैरे, निद्रा वगैरे, आयुर्वेदाच्या दृष्टीने जे महत्वाचे घटक आहेत की तुमची जीभ, तुमचे ओठ आणि तुमचे डोळे. म्हणजे डॉक्टरी गेल्या गेल्या बघतात तसा डोळा चेक वगैरे करतात, जीभ दाखवायला. सो भारतामध्ये जे पहिल्या काळातलं मेडिसिन होतं, किंवा चायनामध्ये सुद्धा
बिफोर ख्रिस्त 2000 वर्ष मेडिसिन म्हणून फेस रिडिंग केलं जायचं. म्हणजे मेडिकल क्षेत्रासाठी फेस रिडिंगचा वापर चायनामध्ये होत होता. मग आता तू डोळ्यांच्या शेप किंवा डोळ्यांविषयी विचारलंस तर मी तुला 2-3 घटक सांगतो आधी, की डोळे, लिप्स म्हणजे आपले डोळे आहेत, ओठ आहेत आणि जीभ आहे. ह्या 2-3 गोष्टी आहेत की ज्या आयुर्वेद किंवा मेडिकल क्षेत्राला रिलेट करतात. पहिल्या काळामध्ये बिफोर ख्रिस्त 2000 वर्ष चायनामध्ये मेडिसिन किंवा मेडिकल ह्या क्षेत्राला फेस रिडिंगचा आधार होता. बरं. मी आपल्याकडे पहिले वैदू लोक जे येत होते किंवा आयुर्वेद, होमिओपॅथी करत होते, हे चेहरा बघत होते. मी परवा एका गृहस्थांना भेटलो ज्यांचं वय वर्ष 92 आहे. ते 60 वर्ष ह्या मेडिकल क्षेत्रात आहेत, 60 पेक्षाही जास्त. पण आता वयानुसार होत नाही, पण ते एक्सप्रेशन बघून तुमचा आजार डिटेक्ट करतात. बापरे. हे तुमच्या चेहऱ्याचे एक्सप्रेशन बघून होमिओपॅथीच करतात, पण त्यांचा गुण लागू पडतो, गुण अतिशय चांगला येतो. तर हे जे क्षेत्र आहे ना मेडिकलची सुद्धा तेवढंच आहे. त्यामुळे डोळे बघताना माणसाच्या आजाराला बरेचदा ते सांगत असतात. म्हणजे तुझे डोळ्याच पडलेत हे आपण म्हटलं ना की यार डोळ्यात तेज नाही दिसत आहे, कुठला तरी आजार आहे, कुठला तरी स्ट्रेस आहे, ते इंडिकेट करत असतं. सो हे क्षेत्र आपण आयुर्वेदासाठी सुद्धा वापरलेलं आहे. आता बाकीचे जे चेहऱ्याच्या गोष्टी आहेत, नाक असेल, नाकाबद्दलच बोलू. आता नाकामध्ये आहेत ना, नाकाचे महत्वाचे भाग नोस्ट्रिल्स आहेत, हे नाक आहे आणि इथला कर्व आहे. हे नाकाचं टोक हा एक अभ्यासाचा भाग आहे. ते जे वरती आले ना टोक, लोक आम्हाला टाळतात, उर्मट प्रकारची लोक, ज्याचं नाक असं म्हणतो ना, नाक असं शेंडा असतं, तो असं नाक वर करून चालणारी लोक, ते आम्ही असे लोक आहोत. किंवा दुसरं असतं पडलेलं नाक असतं. म्हणजे संकट काळात ज्याचा तोल अधीर ढळतो तो माणूस म्हणजे पडलेला नाकाचा. पोपट नाकाचा. पोपट सुद्धा नाही रे, अगदी असं पडलेलं असतं, पुढे अगदी शेप नाही, म्हणजे त्याला स्ट्रेंथ नसतं त्यात. असं नाक असेल ना तर समजायचं याला कुठल्याही म्हणजे क्रिटिकल कंडिशन मध्ये नेऊ नये, संकट काळात तो त्याचा तोल ढळणार आहे. एक नाक असतं आखूड असतं, ओके, लहान आहे उंचीने आणि बारीक आहे, असं निमुळतंय. तू कधीही बघ की जी क्रिएटिव्ह कामं करतात किंवा जे प्रोडक्टिव्ह काम करतात त्या लोकांचा चेहरा किंवा त्यांचं नाक तसं आहे. त्यांच्या नाकामध्ये ती स्ट्रेंथ आहे त्यांची, की त्या दुसऱ्यांच्या कामामध्ये नाक खुपसत नाही. आमच्यात नाही त्यांच्यातला फरक हा. आम्ही तुमच्या आयुष्यात नाक खुपसतो, ते खुपसत नाही. ओके. ओबडधोबड नाकाची जी लोक आहेत ती दुष्ट प्रकारची असतात. बरं, असं ओबडधोबड नाक असू नये. आता तुला एक मी सांगू का, तुझं नाक आहे त्याला थोडासा कर्व आहे, ओके, नाक थोडंसं उजवीकडे वळतंय, ओके. ही लोक जज पटकन करतात. वा, तू सांगू शकतोस की तू लोकांना पटकन जज करतोस बोलता बोलता. सो कर्व झाला ना नाकाला तर ते जज करण्याचा प्रकार आहे. नाकपुड्या मोठ्या असतील, नोस्ट्रिल्स मोठ्या असतील तर विसरभोळेपणा असतो. ठरवल्या गोष्टीवर पण विसरलो. आणि जर बारीक नाक आहेत ना ते सतत अवेअर असतात. नोस्ट्रिल बारीक असणारी लोक सतत अवेअर असतात की मला हे करायचंय, मी केलं पाहिजे. म्हणजे ही लोक नोटबुक आहेत एक प्रकारचं, जे तुम्हाला लगेच रिमाइंड करून देतं की यार करायचंय मला. मोठ्या नॉस्ट्रिल्स वाल्यांना क्षमाशील म्हणू शकतो आपण मग, की विसरून जातात, भांडण बिंड केले पण विसरून जातात, राग नाही मनात धरून ठेवला, तसं नाही. अच्छा, ओके, कामाच्या गोष्टी विसरतात, जे महत्वाच्या गोष्टी विसरतात. अच्छा. पण ह्या नोस्ट्रिलचा सुद्धा नीट अभ्यास करावा लागतो, की एकच नोस्ट्रिल कधीतरी मोठं आहे, असं होऊ शकत, बरेचदा होतं. आणि ती मेडिकल टर्म आहे. ही डावी नाकपुडी चंद्राची नाकपुडी आणि उजवी सूर्याची नाकपुडी आहे. सो जर डाव्या बाजूचा असेल तर मानसिक दृष्ट्या काहीतरी प्रॉब्लेम आहे, उजव्या असेल तर शारीरिक दृष्ट्या, असं म्हणजे माझ्या सरांनी मला सांगितलं होतं. जे मेडिकल प्रॅक्टिस करतात ते ह्याच्यावरती जास्त बोलतील. त्यामुळे नाकाचा भाग तसा होतो. ओके. अजून एका गोष्टीकडे बघून ना माणूस पटकन समोरच्याला जज करतो, ते म्हणजे कान. कान फार पटकन विजिबल होतात आणि कानातले फरक जास्त सामान्य डोळ्यांना जाणवू शकतात. कोणाचे सुपासारखे, कोणाचे पाळ्या मोठ्या असतात, कोणाचे हे आतले खड्डे मोठे असतात. तर काय काय सांगतो कुठला कुठला कान? आता तू जर बघशील ना, लहान कान म्हणजे साईजनी लहान जो कान आहे हा रिझर्व्ह आहे. सुरुवात आपण रिझर्व्हनी करूया. त्यांच्या मनातलंही लोक काहीच सांगत नाहीत. म्हणजे त्यांच्या मनात नेमकं काय चाललंय हे तुला अजिबात कळणार नाही. या लोकांचं एक वैशिष्ट्य एका वेळेला एक काम करण्याचं आहे. हे लोक शिस्त, आदर ह्या सगळ्यांनी परिपूर्ण आहेत आणि एका वेळेला एक काम करतात. फक्त ह्यांच्यामध्ये काय ना की लाजाळू स्वभाव आहे,
थोडे इंट्रोवर्ट राहतील, एक पाऊल मागे राहू का मी, असा विचार करतील. आणि याच्या बरोबर उलट मोठे कान असलेली लोक आहेत. मोठे म्हणजे गणपतीसारखे मोठे कान असतील तर ती लिडरशिप क्वालिटी दाखवते. हे जे लीडर्स आहेत, चांगले लीडर्स आहेत, यशस्वी लीडर्स, त्यांचे कान मोठे असतात. जो उत्तम ट्रेनर आहे त्याचे कान मोठे असतात. जो उत्तम गाईड आहे त्याचे कान थोडे मोठे आणि बाहेर आलेले असतात. अगदी चिकटलेले कान नसतात, थोडे बाहेर आलेले कान असतात. आणि ह्यांच्यामध्ये काय माहितीये की गणपतीसारखे जर कान झाले मोठे अगदी, तर मग भरभराट चांगली लाभते ह्या लोकांना. आणि असे गणपतीसारखे कान असलेली लोक तुला रिसर्च करताना जास्त दिसतील. आणि याच्यानंतर येतो गोलाकार कान. थोडासा असा आहे ना, गोल शेप येतो कानाचा. उत्तम स्मरणशक्तीचं लक्षण आहे किंवा उत्तम क्रिएटिव्ह कामाचं लक्षण आहे. म्हणजे स्थिर मनाची लोक ही अशा प्रकारची लोक आहेत. यांच्यामध्ये विश्वासार्हता आहे. जो माणूस अशा गोल कानाचा तुला दिसेल ना, तो कुठल्याही थराचा असू दे, तो मजदूर असू दे, ऑफिसर असू दे, तो विश्वासार्ह आहे. त्याची पडताळून बघण्याची गरज नाही. आणि ह्याच्या नंतरचा जो कानाचा शेप येईल ना, तो माकडासारखे कान. टोक आहे त्याच्यावर, चतुर प्रकारे. आणि फार वेगवेगळ्या कन्सेप्टनी ते कामं करून घेतात. म्हणजे स्वतःचं काम काढून घ्यायची जी क्वालिटी आहे ना, ती खूप चांगली आहे. म्हणजे थोडी उटपटांग हरकत करणारी लोक आहेत, तितकीच डेडिकेटेड पण आहेत. हे काम दिलं तर करतील, पण वेळ कधी पाळणार नाहीत. मी तुला सांगितलं ना सकाळी 8ला ये, तुझे कान माकडासारखे आहेत, तर तुम्हाला 8:55ला फोन करशील, अरे भाई जाऊया का आता. म्हटलं यार माझं कामच 8चं आहे, तू विसंबून फक्त राहू नकोस. पण ही माणसं चांगली असतात. दुसरं कानाच्या आत केस असलेली लोक, ह्याला सामुद्रिकांनी चांगलं वर्णन दिलंय की ही यांचं भरभराट होतो. ही लोक व्यापारात जातात, यांचा उत्कर्ष चांगला होतो. कानाची पाळी जर जाड असेल ना खूप, तर ती लोक स्वार्थी असतात, अप्पलपोटी असतात. ती जाड्या असू नये. तुझी नाहीये, तू काळजी नको करूस. चेक केला. मित्रांनो, मजा येते ना ऐकायला. मला माहिती आहे की चेहऱ्याचे खूप भाग आहेत. आता आपण कपाळ आणि काही गोष्टी कव्हर केल्यात. हा भाग आम्ही एकाच भागात करणार होतो असं आम्हाला वाटलं, पण इतकं काही इंटरेस्टिंग ऐकण्यासारखं आहे म्हणून 2 भाग करतोय. तुर्तास पहिला भाग इथे संपेल आणि दुसरा भाग अगदीच काही दिवसामध्ये पुन्हा रिलीज होईल. आणि तुम्हाला पण इंटरेस्ट खूप उत्पन्न झाला असेल तर आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये एक डॉक्युमेंट पण देतोय, PDF फाईल, तर ती पण डाउनलोड करा. त्याच्यामध्ये अजून तुम्हाला काही गोष्टी क्लिअर होतील. त्यामुळे दुसरा भाग पण पहिल्या भागासारखाच बघायला विसरू नका. भेटू पुढच्या भागामध्ये.